ग्रंथाली प्रतिभांगण या कार्यक्रमांतर्गत सादर होणाऱ्या आरोग्याची कॅप्सूल या कार्यक्रमांतर्गत तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मी डॉक्टर लतिका भानुशाली. आरोग्याची कॅप्सूल हा आमचा अत्यंत यशस्वी असा कार्यक्रम ज्याचा आज भाग 13वा आम्ही प्रसारित करत आहोत. आजचा विषय हा तुमच्या आणि आमच्या जीवनाशी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय किंवा जीवनाशी निगडीत असा अत्यंत महत्त्वाचा विषय. अन्न हा घटक जो असतो तो आपल्या जीवनामध्ये इतका महत्त्वाचा असतो की त्याचा थेट संबंध हा आरोग्याशी येतो. त्यामुळे अन्नामधली भेसळ किंवा सकसपणाचा अभाव असलेलं अन्न जर प्राशन केलं तर माणसांना वेगवेगळ्या व्याधींचा सामना करावा लागतो. मग कधी कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांना सामोरं जावं लागतं किंवा आणखीन काही वेगळ्या व्याधी असतात त्या आपल्या जीवनामध्ये उपस्थित होऊ शकतात किंवा त्यांना सामोरं जावं लागतं. या सगळ्यांचा विचार केल्यानंतर असं लक्षात येतं की एकतर सकस अन्नाचा अभाव, त्याचा जीवनावर होणारा परिणाम, त्यामुळे घ्यावी लागणारी अनावश्यक औषधं, या सगळ्यांच्या दुष्टचक्रामध्ये माणूस कुठेतरी अडकून गेलाय. पूर्वी आपण असं म्हणायचो की आमचे आजी आजोबा 90 वर्षापर्यंत धडधाकट होते आणि मग प्रश्न येतो, अरे हो, पण त्यांनी खाल्लेलं जे अन्न आणि आपल्याला आत्ता मिळत असलेलं अन्न याच्यामध्ये फरक आहे. हे खरंच आहे का? आणि मग तसं जर असेल तर या सगळ्यावर नियंत्रण ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. आणि हे नियंत्रण ठेवण्याचं काम ज्या संस्थेमार्फत होतं, ज्या विभागातर्फे होतं, तो विभाग म्हणजे अन्न आणि औषध प्रशासन. आज याच विषयाला आपण स्पर्श करणार आहोत की रोजच्या जीवनामध्ये आपल्या ज्या गरजा असतात अन्नाच्या बाबतीत, औषधाच्या बाबतीत, त्या बाबतीत सतर्कता कशी बाळगावी, एकूणच या संदर्भात शासनाची भूमिका काय आहे आणि एक सामान्य नागरिक म्हणून आपली भूमिका काय असावी, याचं विवेचन आज या चर्चासत्रामध्ये, या गप्पांमध्ये आपण ऐकणार आहोत. आणि अर्थातच त्यासाठी आपल्याकडे गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त श्री अभिमन्यू काळे. जोरदार टाळ्यात आपण त्यांचं स्वागत करूया. त्यांना बोलतं करण्यासाठी नेहमीप्रमाणे आज आमचे डॉक्टर आलेले आहेत. ते आहेत मधुमेह तज्ज्ञ, मराठीमध्ये ज्यांना आपण डायबेटीस स्पेशालिस्ट असं म्हणतो, ते डॉक्टर सतीश नाईक. आमचे लेखक आहेत ते. कॅन्सर, डोकं फिरलेल्या पेशी हे त्यांचं सध्या पुस्तक खूप गाजत आहे. तर वेगवेगळ्या विषयांवर पुस्तकं डॉक्टरांची प्रकाशित झालेली आहेत आणि या निमित्तानं समाजाचं मन, शारीरिक व्याधी यांना जागृत करण्याचं काम ते सातत्याने करत असतात. तर सरांना बोलतं करणार आहेत डॉक्टर सतीश नाईक. त्याआधी अर्थातच ग्रंथालीतर्फे आपण त्यांचं स्वागत करत आहोत. ग्रंथालीतर्फे त्यांचं स्वागत करणार आहोत आमच्या हृदयामध्ये ज्यांच्या आठवणी मर्मबंधाप्रमाणे आम्ही जपून ठेवलेले आहेत, ते म्हणजे ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि वाशीचे आयुक्त म्हणून ज्यांनी अत्यंत जबाबदारीने आपलं काम सांभाळलेलं आहे, ते प्रशासकीय अधिकारी श्री राजेश नार्वेकरजी. मी त्यांना विनंती करते की भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांनी अभिमन्यू काळे यांचं स्वागत करावं. धन्यवाद सर. ग्रंथाली जे हे आहे ते सातत्याने साहित्य, संस्कृती आणि कला यांच्या भोवती, या वर्तुळाभोवती आपल्या कार्यक्रमांची आखणी करत असतं आणि त्या निमित्ताने लोकांशी संवाद साधून सामाजिक सांस्कृतिक जागृती करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आत्तापर्यंत 1200पेक्षा अधिक टायटल आमची प्रकाशित झालेली आहेत आणि म्हणूनच ग्रंथालीची विश्वस्त या नात्याने मी अभिमानाने तुम्हाला सांगू शकते की ग्रंथालीशी जोडलेले राहा. आमच्या चॅनलला सातत्याने तुम्ही पाहत राहा, तर ग्रंथालीच्या माध्यमातून तुमचंही आयुष्य संपन्न आणि समृद्ध होईल याची नक्की मी खात्री देते. आणि आपल्या जीवनाला भेडसावणाऱ्या रोजच्या समस्या किंवा त्यामागचं राजकारण किंवा अराजकारण हे काय आहे ते आता समजून घेऊयात. आयुक्त अन्न औषध प्रशासन विभाग श्री अभिमन्यू काळे यांना बोलतं करतील डॉक्टर सतीश नाईक. धन्यवाद. नमस्कार मंडळी. आज आरोग्याचे कॅप्सूल या आपल्या दरमहा असलेल्या एका कार्यक्रमामध्ये की जिथे आपण आरोग्य क्षेत्राशी वेगवेगळ्या लोकांना भेटतो, त्यांच्याशी चर्चा करतो, वेगळ्या विषयाविषयी आपण समजून घेतो आणि कुठेतरी आपलं स्वतःचं आयुष्य निरोगी समृद्ध करण्याचा प्रयत्न करतो. साधारणतः आपण जेव्हा डॉक्टर म्हणतो त्यावेळेला म्हणजे आरोग्याचा कुठलाही विषय ते डॉक्टर पहिल्यांदा लक्षात येतो.
पण याहून एक मोठी यंत्रणा जी आपली रोजच्या आयुष्यातल्या आरोग्याची काळजी घेत असते, ती आपण काय खातो, आपल्या औषधं कुठली घेतो, त्याच्या पलीकडे अनेक गोष्टी असतील ज्या आता आपल्या समोर उलगडतील. ते हे सगळं आपण नीट ऐकून घेऊया. कारण काय आहे की आपण नेहमी ऐकत असतो, पावसाळा आला, कुठेतरी खराब मावा सापडला, भेसळ सापडली. या सगळ्या गोष्टी चालत असताना मला नेहमीच कमाल वाटते की आम्हाला आरोग्याशी एवढं ना डॉक्टरांविषयी आम्हाला बरंच माहीत असतं, पण ही जी तुमची संस्था आहे त्या संस्थेचं तर बघायला गेलं कुठे तुम्ही तुमचा स्पर्श होत नाही असं नाही. जे आम्ही घेतो, येऊन मला वाटतं बऱ्याच वेळेला ते हे असतात, काय म्हणतात त्याला, आम्ही इन्स्ट्रुमेंट जी वापरतो किंवा त्याच्यावर पण तुमचा नियंत्रण असतो. तर काळेसाहेब आज इथे आलात आणि आमच्याशी आता गप्पा मारताय, तर पहिली हीच सुरुवात करूया की तुम्ही किती अंगानाच, म्हणजे आम्हाला खरंच माहीत नाही, हे खरं सर्व लोकांना खरंच माहीत नाही आहे की काय करतोय. खरं आहे की आपल्याला आरोग्य म्हटलं तर पहिल्यांदा माणसाला आठवतो तो आयुर्वेद, म्हणजे आयुर्वेदिक औषधं. त्याबरोबर मग ज्यांनी उपचार घेतलेत त्यांना ॲलोपॅथीची औषधं. आणि आरोग्याची आपली जी धारणा आहे ही नॉर्मली तिथंच थांबते. फार क्वचित आपण पुढं जातो आणि आरोग्य आणि अन्न यांचा संबंध जोडतो. खरं जर बघितलं तर आपण आपलं सगळ्यांनी, आता समाज बदलला, परंतु आपण लहान होतो तेव्हा आपण जेवताना श्लोक म्हटल्याशिवाय आपलं जेवण व्हायचं नाही. उदरभरण सुरुवात काय आपली ती, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म. मला खरोखर इथं आल्यानंतर हा श्लोक फार रिलेव्हंट वाटतो. बघा कसं आहे की आरोग्य हे फक्त ॲलोपॅथीची मेडिसिन्स खाऊन शुगर कंट्रोलमध्ये ठेवणं किंवा BP कंट्रोलमध्ये ठेवणं हे नव्हे. आरोग्य ही जशी आपली योग साधना आहे त्याचप्रमाणे आपलं आरोग्य ही एक सर्वांगीण माणसाने वागण्याची पद्धत आहे. आणि त्यात हा श्लोक आपल्याला किती छान सांगून जातो की उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म. म्हणजे ज्या काळामध्ये हा श्लोक आला त्या काळात यज्ञाला किती महत्त्व होतं, तितकं महत्त्व आपण जेवताना हवं. जेवण म्हणजे अन्न हे खरं म्हणजे औषधाची सुरुवात आहे. सर्वच अन्न ही औषधच आहेत. जसं आता आपल्याला पेटंटमुळं हळदीचं कळालं की आपण अमेरिकेतले लोक पेटंट घ्यायला लागले म्हणून हळदीचे औषधी गुणधर्म तर आम्हाला आधीच माहिती होते. आपल्याला लहानपणी आजार पडले तर आपल्या आजीबाईचा बटवा म्हणतात किंवा आपली आई देखील हळद मीठ लावणं, एखादं काही खायला देणं, मिरीची पूड उघळून देणं, मध चाटायला देणं, हे सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या अन्नापासून सुरुवात झाली. त्या औषधाचाच भाग आहेत. प्रत्येक अन्न हे औषधाचं सूक्ष्म स्वरूप आहे. त्यामुळं अन्न आणि औषध हे तसं भेद न करता येण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळं आपल्याला आरोग्य म्हटल्यावर पहिल्यांदा डॉक्टर आठवतो हे बरोबर आहे, परंतु डॉक्टर बरोबरच आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की त्याच्या पूर्वीची जी सुरुवात आहे अन्नाची, आणि त्यामुळं अन्न व औषध प्रशासन हे अन्न आणि औषध या दोन्हीकडेही पाहतं. फक्त असं आहे की नव्या जमान्यामध्ये स्पेशलायझेशनचं युग आहे. त्यामुळं अन्नासाठीचं जे आमचं मनुष्यबळ आहे, आमच्या या दोन वेगवेगळ्या यंत्रणा आहेत. अन्न व औषध प्रशासन हे एक असलं तरी अन्नाचे अधिकारी वेगळे असतात, औषधांचे अधिकारी वेगळे असतात. आणि अन्न या विषयासंबंधात शक्यतोवर ज्या अधिकाऱ्यांचं शिक्षण हे फूड टेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर, मायक्रोबायोलॉजी अशा प्रकारचं झालेलं आहे, ही सगळी मोठी सुशिक्षित मंडळी, उच्च विद्याभूषित मंडळी या स्ट्रीममध्ये काम करते. आणि त्याचवेळी ड्रगमध्ये मेनली फार्मसी झालेली ऑफिसर्स असतात आणि औषधांच्या संबंधातलं त्यांचं जे काही शिक्षण झालेलं आहे त्याचा आपण समाजाला उपयोग करून देतो. आता ह्यामध्ये आमची महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यालय आहेत. 7 आपल्या डिव्हिजन आहेत, तिथं आमची विभागीय कार्यालय आहेत. आणि गेल्याच 3 महिन्यांपूर्वी एक प्रस्ताव आम्ही शासनाकडे पाठवला. त्यानुसार महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुका पातळीवर आता आपण कार्यालयाचं प्रस्तावित करीत आहोत. म्हणजे जर योग्यरित्या झालं तर वर्षभरामध्ये हे अन्न औषध प्रशासनाचं आपल्याला अस्तित्व प्रत्येक तालुका पातळीला दिसेल. आज आम्ही जिल्हा पातळीला आहोत
आमचा मुख्यत्वे करून आपण जसं म्हटलं की इन्स्ट्रुमेंट्सचं आपण उदाहरण दिलं, हे माहीत नसतं लोकांना. औषधांमध्येच इन्स्ट्रुमेंट देखील येतात, मेडिकल इन्स्ट्रुमेंट्स जे असतात त्यांचा एक भाग येतो. मग त्याच्यामध्ये अगदी आपण चालताना पाय दुखावल्यावर जी कुबडी वापरतो तिथपासून तर सिटी स्कॅन मशीन्ससारख्या ज्या मोठ्या यंत्रणा आहेत, या सर्वांचं गुणवत्ता पाहणं, त्यांच्यावर नियंत्रण करणं, त्यांचं कॅलिब्रेशन करणं ही एक मोठी जबाबदारी असते. अन्नामध्ये तर आम्ही सुरुवात अगदी तुमच्या साध्या छोट्या छोट्या पानटपरीपासून जे सुरुवात होते ती आपली 5 स्टारपर्यंत येते. त्या सगळ्या समाजामध्ये जिथं अन्न पुरवलं जातं ती सर्व एस्टॅब्लिशमेंट्स, मग त्यात हॉटेल्स येतील, त्याचबरोबर दुकानं पण, किराणा माल दुकानं येतील, या सगळ्या ठिकाणी आमचा रीच असतो आणि सगळीकडे लक्ष ठेवावंच लागतं आणि नीट डोळ्यात तेल घालून आम्हाला लक्ष ठेवावं लागतं. म्हणजे तसं तुमची ज्याला स्पेक्ट्रम आपण म्हणतो इंग्रजीमध्ये, स्पेक्ट्रम हा बराच मोठा आहे. कारण काय, अन्न एके ठिकाणी तसं बघायला नुसतं एका बांद्र्यामध्ये जरी आपण एक चक्कर मारली तर तिथे असलेल्या रेस्टॉरंटची संख्या, तिथे त्याबरोबर आत्ताच परवा आपण बातमी ऐकली की कुठेतरी चेंबूर किंवा देवनारला एका माणसाने ते काही शावरमा खाल्ला. म्हणजे तुम्हाला किती मोठ्या प्रमाणात हे लक्ष द्यावं लागतं. मुळात जो खरा विषय आहे का, दरवर्षी आमचा संबंध कुठे येतो. एक सामान्य माणूस म्हणून, मी आता डॉक्टर म्हणून बोलत नाही, सामान्य माणूस म्हणून मी आपल्या टीव्हीवर बघतो, आज इकडे बनावट मावा पकडला, तिकडे असं काहीतरी झालं, अमुक प्रश्न झाले. कित्येक वेळेला असं मोठ्या बातम्या बनतात की बेबी फूड्समध्ये काहीतरी सापडलं आणि त्याला बाजूला केलं गेलं. मध्ये एका नूडलच्या कंपनीबद्दल होतं, आपण नाव घेऊया नको, असं काहीतरी बरंच झालं होतं. आता मसाल्यांचं परदेशांमध्ये आलेलं ती एक सध्या याची मानकं प्रत्येक देशाला वेगळी असतील. कारण काय, ते जे काही पदार्थ अमेरिकेत बॅन आहे त्याचं प्रमाण वगैरे सगळं वेगळं असतं का सगळीकडे. हां, आता हा एक खरं चांगला प्रश्न तुम्ही विचारला, जो सर्वसामान्यतः माणसांच्या लक्षात येत नाही. परंतु बघा, आपल्याकडं आपण भारतामध्ये आपलं स्टेपल फूड आहे भाकरी किंवा चपाती. त्याचवेळी अमेरिकेत आहे ब्रेड, अनेक देशांमध्ये आहे भात. आणि एकच पदार्थ ब्रेड आपल्याकडं जो असेल, किंवा आपण लस्सी प्यायचं, ताक प्यायचं, तिकडं चीजचं प्रमाण जास्त आहे. ह्या जगभरामध्ये प्रत्येक देशाच्या खाण्यापिण्याच्या सवयी वेगळ्या आहेत आणि त्या ट्रॅडिशनली चालू आहेत, गेले 1000 वर्ष त्याच सवयी आहेत. मग एकच पदार्थ, समजा चहा आहे, तो भारतात वेगळ्या प्रमाणे होतो, तिबेटला वेगळ्या प्रकारे होतो, इंडोनेशियात वेगळा होतो, अमेरिकेत वेगळ्या प्रकारे होतो, युरोपमध्ये वेगळ्या प्रकारे होतो. मग याच्यासाठी एक आंतरराष्ट्रीय पातळीवर WHO म्हणून, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्याचबरोबर FAO फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, यासारख्या संस्थांनी एकत्र येऊन एक कोडेक्स म्हणून एक मानकं निश्चित केली की प्रत्येक पदार्थाची त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे आणि काय नसलं पाहिजे. मग ते समजा ब्रेड म्हटलं तर साधा ब्रेड म्हटलं तरी त्याची खूप प्रकारची मानकं निश्चित झालेली आहेत. चपातीची मानकं निश्चित झालेली आहेत. भात आपण सर्व करतो त्याची मानकं निश्चित झालेली आहेत. त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे आणि समजा काही ठिकाणी काही नैसर्गिकरित्याच काही ट्रेस मिनरल्स असतात, ती जर आली तरी त्याचं जास्तीत जास्त किती असलं पाहिजे, ही प्रत्येक देशाची जी खाण्यापिण्याची पद्धत आहे ती विचारात घेऊन जागतिक पातळीवर प्रामुख्याने FAOकडून याचं स्टँडर्डायझेशन केलं जातं. आणि त्या प्रकारचं मग अन्न जवळपास, आपण ज्याला ग्लोबलायझेशन म्हणतो, या ग्लोबलायझेशनमध्ये हेच घडतं आहे की सर्व अन्न जवळपास सारख्या प्रकारची व्हायला लागली. मी एक साधं उदाहरण देतो, शासनाने केलं नाही किंवा कोडेक्सने केलं नाही, पण आज विनोद म्हणून मला कायम वाटतं की कुठे गेलं, म्हणजे हिमाचलात गेलं, डलहौसीला गेलं तरी पनीर बटर मसालाच खाल्ला जातो. किंवा कुठे गेलं तरी माणसं अगदी सहज म्हणतात इडली आहे का. म्हणजे हे जे एक स्टँडर्डायझेशन समाजामध्ये काही गोष्टींचं होतं, मग त्याचा विचार FDA कडून केला जातो. आणि मग अशी काही नवीन आलेली फूड्स आहेत त्याचे देखील स्टँडर्ड्स निश्चित केले जातात. जसं आता आपण बघितलं, गेल्या 10 वर्षात मोमो हा प्रकार नव्यानेच आला, जो 10-15 वर्षापूर्वी कोणाला माहीत नव्हता. मग तो प्रकार जर वाढायला लागला तर मग राज्य पातळीवर आणि देश पातळीवरती अशा प्रकारच्या पदार्थांसाठी FSSAI म्हणून जी संस्था आहे, FSSAI,
त्या संस्थेकडून मग अशी आपण देश पातळीवरती मानकं निश्चित करतो आणि त्याच्याद्वारे नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्ही म्हणालात तसं आम्ही परदेशात गेल्यानंतर कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये भारतीय नावाच्या म्हणजे ताजमहाल म्हणून नॉर्मली नाव दिल्ली किंवा ताजमहाल ही खूप नाव आहेत, दरबार वगैरे काहीतरी असतं. अशा ठिकाणी बटर चिकन मिळत नाही असं एक रेस्टॉरंट नाही आणि समोसा मिळत नाही असं रेस्टॉरंट. आणि त्यांना असं वाटतं की भारतातले सगळे लोक गोड पदार्थ खातात नाही गुलाबजामुन खातात. हे मात्र सत्य. तर असंच सगळंच्या सगळं ओव्हरऑल. म्हणजे आता काही आपण रेस्टॉरंटमध्ये खातो, काही अशा पॅकेज फूड्स असतात. तर पॅकेज फूड्सला पण हे सगळंच असं उपलब्ध असतं. पॅकेज फूड बद्दल म्हणजे मी हे सांगेन की FDAचं काम हे पॅकेज फूड बद्दल खरोखरच खूप चांगलं झालेलं आहे सध्या. कारण पॅकेज फूडमध्ये काय होतं, आपल्याला नियंत्रण ठेवता येतं. पॅकेज फूड जो तयार करतो तो परमिशन्स आमच्याकडे घेतो, त्यावेळी आम्ही त्याला आमचे जे स्टँडर्ड्स आहेत ते दिलेले असतात आणि त्याला ते स्टँडर्ड्स पाळावे लागतात. त्यांच्यावर नियंत्रण करणं सोपं असतं. समजा एक पॅक समोसा आहे तुमचा किंवा पॅकेजमधला फ्रीजमध्ये ठेवलेला पराठा आहे, त्याचं एकदा त्यांनी स्टँडर्ड त्यांची रेसिपी तयार केली, त्यांचं निश्चित झालं की त्यांनाही कंट्रोल सोपा आणि आम्हालाही सोपा. पण प्रत्येक हॉटेलमध्ये जेव्हा परोठा तयार केला जाईल तो कुठलं तेल वापरलं जाईल, कुठल्या प्रकारचं पीठ असेल, त्याचं कुठली पिठी वापरली जाईल, हे जर अवघड जातं. त्यामुळं स्टँडर्डाइज फूड जी आहेत, आपण जे आज पॅक फूड सगळेजण खातो त्याच्याद्वारे नियंत्रण करणं सोपं जातं. खरं म्हणजे बघा, आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये 10 लाख फूड ऑपरेटर्स आहेत. म्हणजे हॉटेल्स, किराणा माल, अशा प्रकारची सगळी जी लायसन्स ही जवळपास 10 लाख आहेत. या 10 लाख जणांवर नियंत्रण ठेवणं खूप अवघड आहे. अगदी बरोबर. म्हणजे 10 लाख लोक बटाटेवडा तयार करतील, तो कसा करतील, काय करतील, 24 तास आपण पोहोचू शकणार नाही. पण ज्यावेळी पॅक फूड वाढत गेला, तर अमेरिकेमध्ये FDAची प्रचंड कंट्रोल आहे. त्याचं कारण त्यांच्याकडचा 95% फूड बिझनेस हा पॅक फूडमध्ये गेलेला आहे. तो ऑर्गनाइज फूड आहे. हार्डली 5% तुम्हाला अमेरिकेत कुठेही गेले तर असं काहीतरी पदार्थ तयार करून मिळतील. अदरवाईज त्यांच्याकडे देखील फूड चेन्स आहेत, जे पदार्थ तयार करून दिले जातात ते देखील ऑलरेडी डीप फ्रीजमध्ये ठेवलेले असतात. त्यांचं सगळं स्टँडर्डाईज असतं. त्यामुळं पॅक फूडमध्ये आपली स्टँडर्ड्स खूप निश्चित झालेली आहेत. त्यांच्यावरती आपल्याला कंट्रोल ठेवता येतो, त्यांच्या चुका पकडता येतात. यासाठी आम्ही वर्षभर सतत सॅम्पल घेत असतो. आमच्या सगळे अधिकारी हे सरासरीने 2 दिवसाआड एकदा तरी एक सॅम्पल घेत असतात. आणि हे सगळे भारतभरातले अधिकारी अनेक सॅम्पल्स घेतात. त्यातलं आम्ही मेजॉरिटी पॅक फूडचे सॅम्पल घेतो. आणि मला एक सांगायला आनंद वाटतो, म्हणजे तसं आपण जर बघितलं तर, की एक 10-20 वर्षांपूर्वी ज्या प्रकारे विषबाधा व्हायच्या, तो प्रकार तुम्हाला आता आढळून येत नाही. आता ज्या विषबाधा झाल्या समजा सामूहिक स्वरूपात, तर चुकून सामूहिक जेवण करताना, तयार करतानाच्या झालेल्या आहेत. जसं मी म्हटलं की शोवार्माची केस झाली. तो मनुष्य कसं करतो, काय करतो हे अवघड आहे. परंतु तुम्हाला पॅक फूडमध्ये अशा प्रकारच्या दुर्घटना घडत नाही. आणि त्यामुळं एकदा ऑर्गनाइज झालं की मग नियंत्रण करायला आपल्याला सोपं जातं. पण यातला एक छोटासा प्रश्न आहे. माझ्या मते तुम्हाला काम एवढं डोंगरा एवढं आहे, तशी माणसांची संख्या तुमच्याकडे तेवढी नसावी. म्हणजे तुम्ही कसं मॅनेज करता हा प्रश्न आहे. कारण सतत तुमचं लक्ष ठेवायचं आहे, 24 तास लक्ष ठेवायचं आहे. कठीण. आता बघा, असं आहे की आपल्याला मनुष्यबळ कमी आहे हा आमचाच विभाग नव्हे. तुम्ही राज्यात कुठल्याही विभागात जा, मनुष्यबळ कमी आहे ही अडचण आहेच. आमच्याकडं दुर्दैवाने ती जास्तच आहे, ही गोष्ट खरी आहे. म्हणजे 10 लाख लोकांसाठी, 10 लाख ऑपरेटर्ससाठी तसं आयडियली आम्हाला 4-5 हजार लोक पाहिजेत. पण आमच्याकडे आज सँक्शन पोस्ट 400 असतील फार तर, फूड सेफ्टी ऑफिसरच्या. 1.0 आणि त्यातले कार्यरत असतील 200 मॅक्झिमम. मग ह्या 200 जणांच्या सहाय्याने नियंत्रण ठेवणं जरी अवघड जात असेल, तरी मी एक सांगतो आपल्याला की आधुनिक तंत्रज्ञानामुळं कमी मनुष्यबळाच्या कमतरतेवर आम्ही मात करू शकलो आहोत. याचं एक साधं उदाहरण सांगतो की ह्या 10 लाख लोकांना जे लायसन्स दिली जातात किंवा त्यांची रिन्युअल केली जातात, ही आम्ही ऑनलाईन केल्यामुळं आमच्या कार्यालयामध्ये कोणीही मनुष्य येत नाही. त्याला ऑनलाईन तो अर्ज भरतो, कागदपत्र सादर करतो आणि त्याला ते लायसन्स योग्य वेळेमध्ये मिळतं. हे जर नसतं आणि मॅन्युअल असतं तर मात्र आमच्याकडं मला वाटतं किमान 1-2 किलोमीटर रांग रोज असते रिन्युअलसाठी अर्ज देणं किंवा हे करणं. म्हणून हा फार चांगला उपाय झाला. उदाहरणार्थ जसं
आमची ड्रग विंग आहे. 1,00,000च्या आसपास मेडिकल दुकानदार आहेत, किरकोळ आणि होलसेलर मिळून. ह्या 1,00,000 लोकांची लायसन्स देणं, रिन्युअल करणं, ह्या गोष्टी आम्ही ऑनलाईन केल्यामुळं फायद्याच्या पडल्या. दुसरी एक गोष्ट की आम्ही सॅम्पल्स घेण्यासाठी जे सतत तपासतो, ते देखील सॅम्पल घेण्यासाठी आमचा मनुष्य जातो, त्याची नोंद ऑनलाईन करतो, तो सॅम्पल काढल्यावर त्याची नोंद ऑनलाईन करतो आणि लॅबोरेटरीला पाठवतो. आमचा वीक लिंक म्हणाल तर आमच्या लॅबोरेटरीमध्ये आम्हाला वाढ करणं, आणि त्यासाठी शासनाने आता आपल्याकडे नुकतीच मुंबईला आपण एक बायोलॉजीची लॅबोरेटरी वाढवलेली आहे. राज्यभरामध्ये आता 3 फक्त बायोलॉजिकल कंटॅमिनेशनच्या लॅबोरेटरी येतील, आणि लॅबोरेटरीची आमची एफिशियन्सी वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न चाललेत. ते फक्त तेवढाच लॅक्यून आहे. मनुष्यबळ कमी आहे, याच्यावर आम्ही मात केलेलीच आहे. जास्त माणसं आली तर जास्त एफिशियंटली करता येईल, पण त्याच्यामुळे आम्ही अडकून थांबलेलो नाही. पण ते तसं चॅलेंजिंगच आहे, अवघड आहे. कारण आता आपण ज्यात चर्चा करतो तेव्हाच माझ्या मनात इतके प्रश्न यायला लागलेत, काय विचार. म्हणजे आपण आता डॉक्टरच आहात, मी सांगतो आपल्याला की मेडिकल दुकानं तपासायला आमच्याकडं मला वाटतं हार्डली राज्यभरामध्ये 36 जिल्हे आहेत आणि हार्डली 80 ड्रग इन्स्पेक्टर्स असतील. बापरे. म्हणजे एका जिल्ह्याला 2 पण आकडा यायचा नाही. मुंबईतले आणि पुण्यातले जर धरले तर कित्येक ठिकाणी तर 2 जिल्ह्यात मिळून 1 ड्रग इन्स्पेक्टर आहे. पण हे बघा, एक लक्षात घ्यायचं, ह्याच्यात म्हणून शासन म्हणून अशी तक्रार करून चालत नाही. ही MPSC मार्फत भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. असं दोन्ही गोष्टीवर नीट बॅलन्स करून पुढे जावं लागतं, बाकी काय नाही. चॅलेंजिंग आहे एवढं मात्र खरं. हल्ली सध्या एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक गोष्ट सारखं बोललं जातं. म्हणजे असं TV वर आम्ही जाहिरात बघतो आणि मग ते औषध मागवतो, नंतर कुठेतरी त्याच्यावर काहीतरी हे होते आणि मग असं कळतं की तसं ते असरदार काही नाही आहे औषधामध्ये. अशाबद्दल बरंच आता कॉन्ट्रोवर्सी चालू आहे. बरोबर. तर मी एक वाचलं होतं, तुम्ही जास्त सांगू शकाल. ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट नावाचा अत्यंत महत्वाचा कायदा आपल्याकडे आहे. जरा त्या कायद्याशी, कारण लोकांच्या दृष्टीने अगदी जवळची गोष्ट आहे म्हणून. बरोबर आहे. हा खरं म्हणजे अत्यंत महत्वाचा कायदा आहे. मी कुणाचं तुम्ही म्हणलं तसं आपण नाव न घ्यायला, पण एका फार मोठ्या माणसालाही त्या ड्रग अँड रेमेडीज ॲक्टमध्ये सध्या सुप्रीम कोर्ट बऱ्यापैकी ग्रिल करत आहे. तर हा ॲक्ट आहे, यातलं मतितार्थ असा आहे की जेव्हा काही आजार आहेत, कॅन्सर असेल, डायबिटीस असेल, बहिरेपणा असेल, ह्या असे अनेक आजार आहेत की जे सहजासहजी औषधाने बरे होत नाहीत. त्याला वेगळी थेरपी वापरावी लागते, वेगळी ट्रीटमेंट करावी लागते. अशा आजारांच्या वरती उपचार म्हणून आमचा हमखास रामबाण उपाय आहे, अशा जर जाहिराती जर कोणी करत असेल तर त्याला हा प्रतिबंध आहे. आणि मला सांगायला अभिमान वाटतो, याच्यावरती सगळ्यात जास्त काम अशा जाहिरातींवरती खटले दाखल करण्याचं सगळ्यात जास्त काम भारतामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रात झालेलं आहे. आणि कायम आमच्या महाराष्ट्राबद्दल ही तक्रार होत असते की तुमचं कौतुक केलं पाहिजे. नाही, गोष्ट आहे, पण म्हणजे इतकंच नव्हे तर असं म्हटलं जातं कायम की महाराष्ट्रातच आमच्या विरुद्ध एवढे का खटले दाखल होतात. पण त्याला एक बघावं लागेल आपल्याला की महाराष्ट्राला परंपरा आहे चांगल्या ॲडमिनिस्ट्रेशनची, आणि त्यामुळे ही एक पद्धत ऑफिसरांच्या मध्ये पडलेली आहे, आणि त्यामुळे आपण मॅक्झिमम याच्यावरती खटले दाखल करतो. खरा याच्यातला अडचणीचा भाग असा आहे की ह्याचं मी म्हटलं तसं जास्तीत जास्त ऑफिसर्स असल्यानंतर अशा उत्पादनांच्याकडे लक्ष देणं आणि त्याचे ॲनालिसिस करणं, त्याच्या औषधांच्या त्यांच्या गुणधर्माच्या मुळापर्यंत जाणं, ह्या दृष्टीने आम्ही सध्या पावलं उचलली. तर आम्हाला जे स्टाफ जास्त शासन देणार आहे तर त्यात हा पण मुद्दा त्यांनी मान्य केलेला आहे की ड्रग अँड रेमेडीज ॲक्टवरती चांगलं काम करण्यासाठी खास मनुष्यबळ आम्हाला उपलब्ध करून दिलं जाणार. एक प्रकारे तुम्ही प्रयत्न असा करता की कोणीही काही उठतंय आणि क्लेम करतंय ते चालणार नाही आणि मला सिद्ध करावं लागेल. आणि म्हणून आम्ही खटले अनेक मोठ्या प्रमाणात दाखल करतो असे, आणि त्याच्यात बऱ्यापैकी दंड होतात, बऱ्यापैकी ॲक्शन घेतल्या जातात. मोठ्या ॲक्शन्स बऱ्याचशा महाराष्ट्रातच झालेल्या आहेत याही विषयामध्ये. तर हाच जो मुद्दा आहे की आता बघा, आमच्यासारख्या माणसांना जास्ती काय केलं असतं, बनावट मावा पकडला की आता मगाशी आपण बोललो तसं. असं झाल्यानंतर ॲक्शन घेताना 2 गोष्टी असतात. एक तर तुम्हाला इतर कुठल्या तरी सरकारी यंत्रणांची मदत घ्यायला लागते, तशी ती तुम्हाला पुरेशी मिळते का, हा एक मुद्दा आला. आणि दुसरं, हे सगळं जे होतं पकडलं जातं त्याच्यानंतर जे ॲक्शन्स असतात
त्याच्याबद्दल जरा जनतेला आपण कळून देऊया. बघा, बनावट मावा पकडला ह्या बातम्या तर आपल्याला दरवर्षी ऐकायला मिळतात. ते ऐकायला मिळणं गरजेचं आहे, कारण आम्हाला त्या काळामध्ये, सणासुदीच्या काळात ती ॲक्शन घ्यावीच लागते. याच्यामध्ये काही कायदेशीर लूपहोल्स आहेत, त्याचा फायदा घेऊन काही व्यावसायिक अशा माव्या सदृश्य पदार्थ आणतायत, ही पण वस्तुस्थिती आहे. त्याच्यावर आम्ही कायदेशीर देखील उपाय करत आहोत. परंतु हा मावा पकडणं, पनीर पकडणं ही आमची निश्चितच सातत्याने चालू असणारी प्रक्रिया आहे. हे गरजेचंच आहे. हे गरजेचं असतानाच आम्हाला ज्यावेळी सॅम्पल्स काढायचे त्यावेळी ते जरा अवघड जातं. परंतु जो स्टाफ आहे तो एकदा आम्ही मोहीम स्वरूपात हाती घेतल्यानंतर ते निश्चितपणे पार पाडतो आणि मोठ्या प्रमाणावर कंट्रोल ठेवतो. हा कंट्रोल ठेवताना आपण जसं म्हटलं, इतर खात्यांची मदत होते का, तर निश्चितच होते. महाराष्ट्रात तरी होते, महाराष्ट्रात हा प्रश्न नाही. महाराष्ट्रामध्ये पोलीस डिपार्टमेंट असेल, महापालिका असतील, आरोग्य विभाग असेल, हे सगळ्यांचं कॉर्डिनेशन असतं. अनेक मोहिमांमध्ये आम्ही त्यांना बरोबर घेतो आणि आमच्याकडं ज्यावेळी गरज लागेल, जसं आता एक उदाहरण सांगतो की काही दिवसांपूर्वी आम्ही अनेक खात्याचे अधिकारी, महसूल खातं, पोलीस खातं, दुग्ध विकास विभाग, पशुसंवर्धन विभाग, अशा सगळ्यांनी मिळून दुधाची भेसळ शोधण्याची एक मोठी मोहीम हाती घेतली आणि त्याच्यामुळं आपल्याला मोठा कंट्रोल आला. हा कंट्रोल आणण्यासाठी महाराष्ट्रात तरी अडचण खरोखर स्टाफची येत नाही. दुसरी गोष्ट, मला एक अभिमानाची गोष्ट या निमित्ताने सांगावी लागेल की आम्ही मध्ये जी मॅकडोनाल्डच्या, पिझ्झा हट किंवा अनेक बर्गर अशा बऱ्याच कंपन्यांच्या उत्पादनांच्या तपासणीची मोहीम हाती घेतली आणि त्याच्यामध्ये आम्हाला ज्या त्रुटी आढळल्या, त्यानंतर आम्ही ज्या ॲक्शन्स घेतल्या, त्यानंतर आता आपल्याला एवढंच सांगता येईल की जर, म्हणजे या निमित्तानं मी आपल्या प्रेक्षकांना सांगेल की आपण निश्चितपणे हा आग्रह धरावा की चीज, पनीर ह्यासारखे जे पदार्थ आहेत, हे सगळ्या ब्रँडेड ज्या गोष्टी विकणारी मंडळी आहेत, यांच्याकडे एक निश्चितपणे फार मोठं जागरूकता आली. आम्ही कारवाया केल्यामुळं देशभरामध्ये बदल झाला. किंबहुना आम्हाला अनेक राज्यांमधून याच्यात रेफरन्स आले की तुम्ही कारवाई केली आणि आमच्याकडं आपोआप त्यांनी बदल करून घेतले. हे एक मोठं महाराष्ट्राच्या FDA यंत्रणेचं मोठं यश आहे की आपण सातत्याने असे वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळे फूड आयटम शोधतो आणि त्यांच्यावर कारवाई करतो. अशा पद्धतीचं आपल्या दुहेरी काम चालू असतं. याच्यामध्येच एक आणखी गोष्ट असेल की आता मानकं तुम्ही म्हणालात, मानकं, तर असं काही डिफरन्स आहे का, वेगळेपणा आहे का, की आपण आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी अशा सुद्धा सिस्टीम्स आहेत आपल्या, तर ड्रग अँड नॉर्मली जे रिसर्च आता आपण म्हणतो ते बहुतेक सगळं ॲलोपॅथीच्या दिशेने जाणार असतं, तर असं काही त्याच्यात मानकं असतात? याच्यामध्ये आहेच आहे. बघा, आपल्याला इंडियन फार्माकोपिया आहे, म्हणजे कुठले औषध जर असेल तर त्या औषधाचं त्यामध्ये कुठला घटक पदार्थ असायला हवा, तो किती क्षमतेने असायला हवा, याची फार्माकोपिया असं म्हणतात त्याला. बरोबर. मोठं पुस्तक असतं की ज्याच्यामध्ये प्रत्येक औषधाचं ॲनालिसिस केलेलं असतं. ही जशी आहेत तशीच आपल्या भारतामध्ये आयुर्वेदासाठी वेगवेगळी आता संहिता आहेत. जुन्या आपल्या ज्या भृगु संहिता असतील, अनेक जुने ग्रंथ आहेत, त्यांचा बेस धरून स्टँडर्ड आपण ठरवत आहोत. युनानीचं पण त्याच पद्धतीचे, युनानीचे जे आपले भारतातले जे प्रमुख तज्ज्ञ मंडळी आहेत ते त्या प्रकारे करतायत. होमिओपॅथीचं तर ऑलरेडी इंटरनॅशनल लेवलला आहे. आणि ह्या सगळ्यांची उत्पादनं तयार करण्यासाठी आपण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये देखील आमच्याकडं काही स्टाफ आहेत. आम्ही जर जो स्टाफ नसला तर आम्ही त्यांची बाहेरच्या स्पेशलिस्टची मदत घेतो आणि याची स्टँडर्ड्स निश्चित केलेली आहेत. त्यानुसार उत्पादन देखील चालू असतं आणि त्याच्यावरती आमच्या तपासण्या देखील सुरू असतात. किती छान. आम्हाला हे माहीतच नव्हतं. म्हणजे आम्ही समजून चाललो होतो की ड्रग्ज म्हणजे फक्त जी औषधात किंवा सिरप मिळतात तसं. म्हणजे सांगतो की खरोखर गेल्या काही दिवसात आम्ही तर होमिओपॅथी आणि आयुर्वेद याच्यावरती चांगल्यापैकी लक्ष देत आहोत. चांगल्यापैकी उत्पादन तयार करण्यावरती, प्रक्रिया करण्यावरती आमची खूप नजर आहे आणि आमचे सगळे ऑफिसर्स या दोन्ही ब्रँचमध्ये देखील लक्ष देत आहेत. किती छान. याच्याबद्दल आता तुम्ही म्हणाल मगाशीच की जे जागतिक मानांकनं, जागतिक गोष्टी आहेत, तर मग तुमची मंडळी परदेशात जाऊन इथं देऊन त्याची माहिती मिळवण्यासाठी, किंवा तुम्हाला पण आता 24 तास, कारण साध्या साध्या गोष्टीमध्ये पण फरक असतो. आपल्या भाषेत ज्याला म्हणतो बाय अवेलेबिलिटी, एखादं औषध एखाद्या माणसामध्ये असं काम करेल, दुसऱ्या माणसामध्ये जरा वेगळ्या प्रकारे काम करेल. हे सगळं जे आहे तसा
प्रचंड मोठा किचकट काम आहे हो. नाही आहे, पण हे करतो आपण. आणि गरज लागली तर जसं आता येत्या 1 महिन्यामध्ये अमेरिकेच्या FDA अधिकारी महाराष्ट्रात येणार आहेत. आमची एक मीटिंग ठरलेली आहे. अरे वा. ते येतात, ते आमच्याकडं आमच्या कार्याबद्दलच्या चर्चा करतात, पाहणी करतात. अनेक आपल्या ज्या फॅक्टरीज असतात त्यांना परमिशन देताना भारताचे अधिकारी आणि अमेरिकेच्या FDAचे अधिकारी एकत्र तपासणी करतात आणि मग आपण परवानगी देतो. म्हणजे आपण परदेशातल्या अनेक संस्थांशी सुसंगत काम करतो. फक्त एक या निमित्तानं सांगू इच्छितो की भारतातले FDAच्या कार्यकक्षा आणि अमेरिका किंवा युरोपमधल्या कार्यकक्षा याच्यामध्ये देखील खूप फरक आहे. एक मूलभूत फरक मी आपल्याला सांगतो की भारतामध्ये कुठलाही अन्नपदार्थ जर विक्री होत असेल, शेतकऱ्यामार्फत किंवा उत्पादकामार्फत होत असेल, तर त्याला FDAचे अधिकारी त्याच्यामध्ये लक्ष घालू शकत नाहीत. आणि तोच US FDA किंवा युरोपियन FDAमध्ये ते अधिकारी त्या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन देखील कारवाई करू शकतात. हा फरक का आहे मग आपल्याकडे? तर आपण अजून डेव्हलपिंग कंट्री आहोत. आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना इतकं ज्ञान नाही, इतकं प्रशिक्षण नाही. पण टप्प्याटप्प्याने आपल्याला त्या दिशेने जावं लागेल. त्यामुळं अनेक FDAच्या कामकाजामध्ये मूलभूत फरक देखील आहेत आणि ते फरक आपण समजून घ्यायला पाहिजे की एकदा इकॉनॉमी आपली जितकी डेव्हलप होईल, मगाशी मी जसं म्हटलो की आपण जेव्हा पॅक फूडमध्ये जास्त प्रमाणात जाऊ, एक स्टँडर्डाइज फूडमध्ये जाऊ, त्यावेळी मग हे अशा प्रकारचे आग्रह धरणं किंवा थोडंसं स्ट्रिक्ट होणं हे योग्य होईल. आता आपण मेजॉरिटीने ठेले किंवा हातगाड्या म्हणतो, त्याच्यावर अन्न तयार करण्याचा मेजर जर सोर्स आहे, छोटे छोटे रेस्टॉरंट आहेत, तर आपल्याला तेवढा आग्रह धरता येणार नाही युरोपियन किंवा अमेरिकन स्टँडर्डचे. पण म्हणून दुर्लक्ष कुठेही केलं जात नाही. आमच्याकडं आमची जी एक हेल्पलाईन आहे तिच्यावरती सतत तक्रारी पण येत असतात आणि चांगल्यापैकी लोकांमध्ये जागरूकता आहे. त्यामुळं याच्यावरती आम्ही नियंत्रण ठेवतो. किती छान. तर मेन गोष्ट असं, आता आमचा संबंध कशाशी येणार, खाण्यापिण्याशी येताना तो नॉर्मली कधी कधी ना सफरचंद खूप चमकणं, त्याच्यावर काहीतरी ते केलेलं असतं, किंवा खाद्यपदार्थामधून जे खत बीत घातलं जातं, रासायनिक खतं, त्याच्यामधून अशा गोष्टी होऊ शकतात. तर तिथे FDAचं काही हे असतं किंवा कसं काय पुढे जायचं? तर मग मी जसं सांगितलं मगाशी की शेतकऱ्याच्या शेतातून ज्यावेळी माल एखाद्या ग्राहकाला थेट विकला जाईल त्यावेळी FDAच्या कार्यकक्षेत ते येत नाही, ही फॅक्ट आहे. परंतु आज जर आपण पाहिलं तर किती ग्राहक शहरातले थेट शेतकऱ्याकडून घेतात? फार क्वचित, 0.5% पण नसतील. आपण सगळेजण कुठल्या ना कुठल्या दुकानातून किंवा एखाद्या हातगाडीवाल्याकडून घेतो. या सर्वांना आम्ही आमच्या नेटमध्ये आणलेलं आहे. मी ज्यावेळी म्हणतो की 10 लाख लोकांचं आमचे व्हेंडर्स आहेत, तर छोट्या छोट्या व्हेंडर्सना देखील आम्ही रजिस्ट्रेशन दिलेलं असतं. 100 रुपयामध्ये त्याचं रजिस्ट्रेशन. हातगाडीवाला जो असतो त्याला पण रजिस्ट्रेशन असतं. छोट्या छोट्या फळ दुकानदारांना रजिस्ट्रेशन असतं. APMC सारख्या ठिकाणी तर निश्चितपणे लायसन्स असतं. लायसन्स आणि रजिस्ट्रेशनमध्ये फरक एक आहे छोटा, की जे अगदी छोटे व्यावसायिक ज्यांचं महिन्याला 1 लाखाच्या आत उलाढ आला आहे त्यांना आपण रजिस्ट्रेशन देतो आणि 1 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना लायसन्स देतो. म्हणजे मोठे दुकानदार आहेत ते नॉर्मली लायसन्समध्ये येतात. पण छोट्यांना देखील आपण त्या नेटमध्ये आणतो. भारतामध्ये जेवढे काही लायसन्स आणि रजिस्ट्रेशन आहेत, भारताच्या लोकसंख्येच्या महाराष्ट्राची लोकसंख्या 8 ते 9% असेल. परंतु आज आपल्याकडे किमान 15% लायसन्स देशातली आपल्या राज्यात आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आपण नेटवर्क वाढवलेलं आहे. आणि मग एकदा रजिस्ट्रेशन घेतलं किंवा लायसन्स घेतलं तर त्याच्यावर नियंत्रण आपल्याला ठेवता येतं. आता मूळ प्रश्न असा की शेतकऱ्याने जर थेट विकला तर काही करता येत नाही. पण ज्यावेळी शेतकरी एखाद्या विक्रेत्याला विकतो आणि तो दुकानातून येऊन विकतो त्यावेळी तो आमच्या नेटमध्ये येतो. मग त्याच्यावर ही सफरचंदावर चकाकी आणण्यासाठी वॅक्स वापरणं किंवा कार्बाइड वापरून आंबा पिकवणं. अनेक दुर्दैवाने सध्या मोसंबीसारख्या फळांना देखील अनैसर्गिकरित्या पिवळा रंग आलेला आहे. ह्याच्यावरती आम्ही लक्ष ठेवत असतो. आणि हे सगळ्या फळांचे सॅम्पल्स घेणे, त्यांच्या तपासण्या करणे, ही कारवाई आमच्याकडून सुरू असते. मोठ्या प्रमाणावरती ह्या कारवाया सुरू आहेत. फक्त एक भाग आहे असा की जो अजून आपल्याला लक्ष द्यावं लागेल, ते म्हणजे शेतकऱ्यांनी मुळातच पिकवताना रासायनिक खतांचा वापर संतुलित करणं, यासाठी
शासनाच्या इतर यंत्रणांना देखील थोडं शेतकऱ्यांना एज्युकेट करावं लागेल. त्या लेवलला जर तो बॅलन्स आला की रासायनिक बरोबरच सेंद्रिय, तर मग आपल्या सगळ्यांना जे अन्न मिळतं किंवा मिळणार आहे त्याच्यामध्ये एक बदल होऊ शकेल. त्या दृष्टीने देखील शासनाचे सर्व विभाग प्रयत्न करत आहेत. हा मुद्दा मोठ्या प्रमाणात शासन स्तरावर चर्चेला पण. आता जसं आपण शाकाहारीमध्ये म्हणतो की त्याच्यावर वॅक्स लावलंय किंवा काही रासायनिक खतं टाकली आहेत, तसं काही मांसाच्या बाबतीत काही मानकं किंवा मांसाच्या बाबतीत काही गोष्टी आहे. बघा, मांसाच्या बाबत सर्वात मोठा आमच्या बऱ्याच मोहिमा होत असतात. आपण बघित असाल हार्मोन्स दिली जात आहेत गाई, म्हशी किंवा कोंबड्यांना, आणि त्याच्यावर आमची दर एक 3-4 महिन्याला एखादी मोठी कारवाई निश्चितपणे होत असते आणि त्याच्यावर आम्ही नियंत्रण आणत असतो. याचबरोबर दुसरं एक आहे की एक गिधाडं जे असतात त्यांचा मृत्यू घडतो. तर डायफ्लोकिन म्हणून औषध आहे, ते माणसाचं औषध, ते आता व्हेटरनरीमध्ये बंद झालं, पण माणसाचं औषध जास्त क्वांटिटीमध्ये घेऊन जनावरांना देणं हा एक प्रकार आहे. त्याच्यावरती देखील आम्ही डायक्लोफेनॅक्स त्याच्यावरती ती एक मोहीम हाती घेतलेली आहे. विशेषतः ती मोहीम आमची सगळी जी आपली नॅशनल सँक्च्युरीज आहेत, म्हणजे ताडोबा किंवा नवेगाव अशा प्रकारचे जे वाघाचे अधिवास आहेत त्याच्या परिसरांमध्ये आम्ही ही मोठ्या प्रमाणात मोहीम हाती घेतलेली आहे. आणि तिथं हे डायक्लोफेनॅक्स जे आहे हे माणसाचं जरी असलं तरी त्याच्या वापरावरती नियंत्रण किंवा त्याच्या आम्ही सेल कोण करते, किती करतं याच्यावर लक्ष ठेवतो. याचबरोबर ह्याच्या सगळ्यांसाठी मांसाचे सॅम्पल्स घेणे आणि त्याच्या तपासण्या करणे यासाठी नुकतीच शासनाने एक लॅबोरेटरी मुंबईमध्ये सुरू केली आपण 1 महिन्याभरापूर्वी. आणि तिच्यामुळं आपल्याला जसं शाकाहारावर नियंत्रण आणण्याचं सक्सेसफुल झालो, तसंच आपल्याला मांसाहारावरती देखील आमचा उपाय सुरू आहे. तर ते हाच मुद्दा महत्त्वाचा, कारण आम्ही असं ऐकलं होतं आणि ते बऱ्याच वेळा नंतर सिद्ध पण झालं आहे की वयस्कर माणसं नॉर्मली हा पारशांमध्ये त्या डेड बॉडीला जाऊन ह्याच्यात टाकायचे प्रकार असतो, तर ते गुडघे दुखतात, अंग दुखतं म्हणून खूप डायक्लोफेनॅक घ्यायचे. आणि ते मांस खाल्ल्यानंतर मुंबईमध्ये ज्या बऱ्याचशा पारशांच्या काय ते मौत का कुवा का म्हणतात त्या, हां, तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप गिधाडं मेली आहे, ते आपण पाहिलेलं आहे. तर तशामध्ये तुमचा हा उपक्रम खूपच छान आहे. तर हे पुढं आपल्याला न्यायला लागेल. तुम्ही म्हणाल तर ते प्राण्यांना हे देऊन, हॉर्मोन देऊन दूध वाढवणं किंवा मांस वाढवणं असे प्रकार पण तुम्हाला. मला माझा स्वतःचा एक अनुभव सांगावा वाटतो. खूप म्हणजे मला त्या काळात कळलं नाही मी काय पाहतो आहे, पण नार्वेकर साहेबांनी आम्ही ज्यावेळी दापोलीला होतो त्या काळी त्या कोकणामध्ये खूप गिधाडं होती. म्हणजे ही गोष्ट आहे 2000च्या पूर्वीची, 97, 98, 99. मी स्वतः एकदा चिपळूणला की खेडला पक्षी निरीक्षणाच्या शिबिराला गेलो होतो आणि त्यावेळी आम्हाला एका म्हशीवर जगणारी 100-200 गिधाडं मी स्वतः पाहिलेली होती. आणि त्याच काळात हा डायक्लोफेनॅक्स बहुतेक वाढायला लागलं, वाढलं आणि बघता बघता 2-3 वर्षात गिधाडच संपली. महाराष्ट्रात आपल्या नजरेने पाहिलेली प्रत्येकाच्या गावामध्ये मोठमोठ्या घरट्यांमध्ये उंच झाडावर घरट्यात गिधाडं असायची. 70च्या दशकात तर खूप होती, 70, 80, 90 पर्यंत. परंतु जिथं झाडी आहे तिथं अगदी 2000 पर्यंत होती. आणि हे दुर्दैवाने आपल्याला कोणालाच कळलं नाही की त्या औषधामुळं जनावरांवर असा वाईट परिणाम होतो. आणि ते घडलं दुर्दैवाने आणि आज अख्ख्या देशातलीच गिधाडं नष्ट झाली. आता त्याचे पण प्रयोग आपले सुरू आहेत आणि त्या प्रयोगात जी गिधाडं आलेली आहेत त्यांना तो त्रास होऊ नये म्हणून आम्ही हा सगळ्या अभयारण्यांच्या आजूबाजूमध्ये हा उपक्रम घेत असतो. ती गिधाडं तर अख्खं जंगल स्वच्छ ठेवतात आणि साखळी आहे त्यातलं एक बघा. मला कायम वाटतं की आपल्याला आहे ना काही गोष्टींचं ज्ञानच नसतं. समजा क्लोरोक्विन ज्या झाडापासून मिळतं, ती सिंकोना जर ती वनस्पती समजा चुकून नष्टच झाली असती, तेच खरं मलेरियावरचं एकमेव औषध आहे, तर आपल्याला कोणाला मलेरियावरती औषधच मिळालं नसतं, आपल्याला कळालंही नसतं की काय गेलं, काय नष्ट झालं. अशा ह्या बायोडायव्हर्सिटीवरती वाईट परिणाम झाल्यामुळे अनेक वनौषधी अशा आहेत ज्या दुर्दैवाने गेल्यात आणि ज्यांचे उपचार करत आपण
शतकानुशतकं भारतामध्ये सगळेजण हेल्दी राहत होतो. आपण डॉक्टर असल्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगेन की आपणही थोडं जरा ॲलोपॅथीने आयुर्वेदाकडे थोडं जरा सहानुभूतीच्या नजरेने पाहून अभ्यास करावा. आणि ते ज्ञान हे म्हणजे प्रूव्ह होत नाही हे जे आहे, म्हणजे आता हे व्यक्तिगत मला असं वाटतं की थोडं सगळ्याच विद्याशाखांनी आहे ना एकमेकांशी चांगला संवाद ठेवून त्यांच्यातलं काय चांगलं आहे हे आपल्याला बघावं लागेल. नक्कीच पाहायला पाहिजे. आता मेन गोष्ट म्हणे आपल्याला जेवढी औषधं येतील तेवढी हवी आहेत, हा महत्वाचा भाग आहे. कारण प्रत्येक आजारपण स्वस्वरूप बदलतोय, सगळं होत आहे. त्यातलं मुख्य अडचण आहे ते स्टँडर्डायझेशनची. आमच्याकडे जे वाद होत आहेत ते स्टँडर्डायझेशन पुरतेच आहेत. कारण आम्ही स्वतःसुद्धा आता सर्पासिल नावाचं ब्लड प्रेशरचं औषध आहे, ते राउल्फिएना सर्पेंटिना नावाच्या ह्याच्यापासून म्हणतं. साधी पेनिसिलिन अँटीबायोटिक कशापासून म्हणलं तर बुरशीपासून म्हणलं, ती पण एक वनस्पतीच आहे. हा, म्हणून आपण इंटर फॅकल्टी पण थोडं हे वाढवलं पाहिजे. मला ह्या निमित्ताने हे सांगावं यासाठी वाटतं की खरोखर आयुर्वेदिक असेल, युनानी असेल, होमिओपॅथी असेल, खूप खरोखर अगदी मेडिकल इमर्जन्सीत उपयोगी पडत नसतील, परंतु नॉर्मल हेल्दी जगण्यासाठी त्यातली अनेक औषधं उपयोगी आहेत, वर्षानुवर्ष प्रूव्ह झालेली आहेत. थोडं या निमित्ताने FDA सोडून मी एक व्यक्ती म्हणून पण आपल्याला विनंती करेल की थोडं सगळ्या विद्याशाखांनी एकत्रित जर आणलं तर FDA त्याचा फायदा होईल. त्याच्या दृष्टीने आपण पावलं उचलतो. सर, पूर्वी आपलं काय होतं की एक वेगळं बोर्ड, एक वेगळं काय म्हणतात त्याला मेडिकल काउन्सिल, हे होमिओपॅथीसाठी वेगळी, याच्यासाठी वेगळी होत्या. आता आपली एक होत चालली आहे. त्यातले फायदे आणि तोटे दोन्ही कळायला लागलेत. पण दुर्दैव एवढंच आहे सर, आपल्या देशामध्ये आयुर्वेद बदनाम व्हायला एक नक्की कारण आहे ते म्हणजे रस्त्यावर कोणी तंबू टाकतो आणि त्याला काहीतरी स्टँडर्डायझेशन व्हायला वय डॉक्टरांनी द्यावं, आयुर्वेदिक डॉक्टर ज्याने अभ्यास केला त्यांनी द्यावं, पण कोणी उठतो आणि ते मला वाटतं कुठेतरी आपल्याला नक्कीच थांबवायला हवं. हा मुद्दा आहे. जसं तुमचं नियंत्रण आहे म्हणून आम्ही सेफली जगतोय, काहीतरी कुठेही जाताना मला काही वाटत नाही बा एक पाकिट घेतलं खाल्लं होऊन शकतं. आपल्याला मी ॲलोपॅथीबद्दल पण सांगेन की महाराष्ट्रात आपण जी सॅम्पल्स तपासतो त्यात स्टँडर्ड औषधाचं प्रमाण नसलेलं अशी जेव्हा एक 100 समजा निघाली वर्षभरात, तर त्यातली किमान 94-95 ही महाराष्ट्राच्या बाहेर निर्मिती झालेली असतात. महाराष्ट्रातले हार्डली 4-5 असतील. आपल्याकडे खरोखर आपलं स्टँडर्ड, आपला कंट्रोल ॲलोपॅथीच्या औषधांवर देखील फार मोठा आहे महाराष्ट्राच्या FDAचा. आणि महाराष्ट्र FDAच्या अधिकाऱ्यांचं खरोखर या बाबतीत आपल्याला कौतुक करायला पाहिजे. आम्हालाही कौतुक करू. आपण हरकत नाही, पण म्हणजे ही गोष्ट पण आहे की मॅक्झिमम औषधं ही महाराष्ट्रात अशा प्रकारची औषधं करण्याची कोणी हिंमत करत नाही. ही गोष्ट किती छान, एकदमच. आता इथे आपल्याला एक गोष्ट आणखी लक्षात घेतली पाहिजे की आम्ही आता मगाच बोललो अन्न औषध प्रशासन, पण त्याचबरोबर सौंदर्य प्रसाधन हा एक महत्वाचा विषय आहे. खरं खूपच मोठा विषय झाला. तो विषय मोठा झाला, पण थोडक्यात तरी आपल्याकडे महिला मंडळी तर त्याच्याशी लगेच सहमत होते की सौंदर्य प्रसाधन हा खरं म्हणजे ना खूपच दुर्लक्षित आहे. म्हणजे जर म्हटलं तर आज ब्युटी पार्लर्समध्ये जाणं किंवा हेअर डाय करणं या इतक्या कॉमन झालेल्या गोष्टी आहेत की ज्याच्यावरती स्टँडर्डायझेशनच्या नियंत्रणाची खूप गरज आहे. म्हणून आत्ता आम्ही काम करतो, आमचे ड्रगचे ऑफिसर्स काम करतात, याच्यामध्ये देखील परत सांगतो मी की स्टँडर्डायझेशन होणाऱ्या मोठ्या कंपन्या जेव्हा येतील त्यावेळी ते आणखी सोपं जातं. जसं आपण मग अशी म्हटली की कोणी उठतं आणि औषध विकतं आयुर्वेदिक, तसं कोणी उठतं आणि सौंदर्य प्रसाधनं तयार करतं. दुर्दैवाने असं घडलं तर आमचं जसं आयुर्वेदिक सोप काही आमच्या कारवाया तशा सारख्या चालू असतात. आणि एक मात्र आहे की त्या लोकांना ट्रेनिंग देणं आणि मूळ प्रवाहात आणणं हाच त्याला पर्याय आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही हा देखील प्रस्ताव दिलेला आहे. आमची जेव्हा मनुष्यबळ वाढीचं मान्य केलं शासनाने, त्यात आम्ही ह्या कॉस्मेटिक्ससाठी पण काही वेगळे अधिकारी प्रपोज केलेले आहेत आणि हळूहळू ती विंग देखील चांगली स्ट्रॉंग होऊन जाईल. याच्या बाबतीत मात्र आयुर्वेदाला मानायला हवं. हो, कारण मी स्वतःच्या जे काय अनुभव घेतो नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये, त्यामध्ये हेअर डाय केल्यानंतर खूप जणांना ॲलर्जी होते, पण तेवढी मेहंदी लावणाऱ्यांना होत नाही. म्हणजे निसर्गाचा त्याच्यातला जो भाग आहे तो आपल्या लक्षात घेतला पाहिजे. आता भविष्य किंवा मला तुम्हाला ना एक गोष्ट नक्की विचारायची आहे. तुम्ही आत्ता एक छान अनुभव सांगितला. तुम्ही जेव्हा जाता त्यावेळेला
अनुभव काहीतरी असतील ते जरा थोडेसे आम्हाला सांगाल. अनुभव म्हणाल तर मी सांगतो, मला अभिमानाने आनंद होईल असा अनुभव म्हणजे हा चीजवरती आम्ही घेतलेली आमचा जो अनुभव आला की हे घडलं असं की आम्ही एका चांगल्या ब्रँडच्या बर्गरच्या दुकानात गेलो आणि तिथं जो स्मेल आला त्याच्यावरनं वाटलं की काहीतरी म्हणजे समथिंग इज रॉटन इन स्टेट ऑफ डेन्मार्क असा तो काहीतरी प्रकार वाटला की काहीतरी चुकलेलं आहे. आणि त्याची जवळपास 4-5 महिने आम्ही नीट बघितल्यानंतर हे लक्षात आलं आणि आता मोठ्या प्रमाणात हा फरक झाला. दुसरे अनुभव म्हणजे तुम्हाला एक मानलं पाहिजे, तुमचं मेंदू आणि बाकी सगळं कार्यरत असतं तर नाक पण कार्यरत असतं. नाक पण आहे 100% असतं. विशेषतः मला व्यक्तिगत मला असं वाटतं की कधी कधी आहे ना माणसाचं नशीब असतं, म्हणजे असं आवडीच्या ठिकाणी काम करायला मिळणं. क्या बात आहे. आणि आवडीच्या माणसांबरोबर काम करायला मिळणं. तर ह्या बाबतीत कधी कधी असा फायदा होतो. पण मी खरं सांगतो की त्या केवळ स्मेलवरनं लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. कौतुक आणि तो आपल्याला हे करता आला. तर अशा प्रकारचा आता अनुभव मला म्हणाल तर आमचा रोजच अनुभवाचा कार्यक्रम चाललेला असतो, त्यामुळे खूप अनुभव असतात, खूप सांगता येतील गोष्टी अशातल्या. पण एक मला ओव्हरऑल वाटतं असं की खरोखर आपल्या राज्यामध्ये फूड आणि ड्रग्ज या दोन्ही व्यावसायिकांना बऱ्यापैकी शिस्त आहे आणि आपल्याकडे हे व्यावसायिक खूप चांगलं काम करतायत, कंट्रोल आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला विषबाधा किंवा खराब औषधं याचं प्रमाण अत्यंत नगण्य स्वरूपात दिसतं. क्या बात आहे. हा एक माझा खरोखर चांगला अनुभव आहे. या सगळ्यासाठी आपण नक्कीच व्यवस्थित सगळ्यांनी टाळ्या वाजवूया, कारण त्यांच्यामुळे आपलं कौतुकाने सगळं चाललं. महाराष्ट्राचं भाग्य आहे की हे बघा, एक लक्षात घ्या की FDA आम्ही हे नियंत्रण ठेवणारे अधिकारी आहोत. आम्ही लोकांच्या समोर येतो, परंतु खरे कोण आहेत याचे पिलर्स तर ते व्यावसायिक आहेत. आज आपण त्यांच्याकडे सतत त्या नजरेने पाहणं योग्य नाही की हे खराब देतात, सगळं दूध खराबच असतं. दुर्दैवाने व्हॉट्सअपवरती खूप मेसेज फिरतात की दूध खराब असतं, परंतु तसं नसतं, तसं नाही आहे. ज्या भेसळी होतात त्यांच्यावरही आपण कारवाई करतो, परंतु असंख्य शेतकरी आपल्याला दुधाचा पुरवठा करतात, असंख्य छोटे छोटे हॉटेलचे व्यावसायिक आपल्याला रोजचा अन्न पुरवठा करतात, अनेक आपली मेडिसिनची शॉप्स आहेत ते अत्यंत चांगल्या क्वालिटीचे गुणवत्तेचे औषध देतात. आणि हे जे 10-12 लाख जे व्यावसायिक आहेत यांच्यामुळं खरं म्हणजे मी म्हणेन की महाराष्ट्रामध्ये चांगल्यापैकी सुस्थितीमध्ये आपल्या ह्या दोन्ही विंग्स काम करू शकतात. किती छान. त्यांचं कौतुक खरं करण्याची गरज आहे. तसंच आहे, ते सत्य परिस्थिती आहे. आणि कुठेतरी तुमच्यामुळे, तुमच्या सारख्यांमुळे आम्ही सुरक्षित आहोत, कारण आम्ही जाणार मार्केटमध्ये काय घेणार, जे तुम्ही तुमच्या जीवावर आम्ही करतो आहोत की तुम्ही लक्ष देणार आहात आणि ती चांगली वस्तू आम्हाला मिळणार आहे. हा प्रश्न आहे. आम्हाला थोडक्यात म्हणजे एकदम सगळं तुमचं जर मांडायला म्हटलं तर तुम्हाला 2 तास पुरणार नाहीत. पण एक गोष्ट असते की मी मार्केटात जातो, भेसळ कशी ओळखायची, साधं सोपं. बघा, याच्यावरती मी सांगेन की खूप चांगले व्हिडिओ आमच्या 2 वेबसाईट्स आहेत. पहिली आहे FSSI म्हणजे फूड स्टँडर्ड्स सेफ्टी अथॉरिटी ऑफ इंडिया जी आहे, FSSAI. ही या वेबसाईटवर कलकत्त्यात आहे ना ती संस्था? नाही, दिल्लीत आहे. त्याच्यावरती शेकडो व्हिडिओ छोटे छोटे आहेत की तेलातली भेसळ कशी ओळखावी, पनीरची भेसळ कशी ओळखावी, चण्यातली भेसळ कशी ओळखावी, हे छोटे छोटे व्हिडिओ आहेत. त्याचबरोबर आमचं FSSAIचं इंस्टाग्रामचं पेज पण आहे, त्याच्यावरती हे सगळे छोटे मोठे व्हिडिओ आहेत. महाराष्ट्राच्या FDAने देखील प्रत्येक जिल्ह्यामध्ये अनेक छोटे मोठे व्हिडिओ तयार केलेले आहेत, भित्तीपत्रकं तयार केलेली आहेत. आम्ही स्टॉल्स करतो असतो, त्याच्या आधारे आपण भेसळ तपासतो. ह्या भेसळीच्यावर नियंत्रण आणण्यासाठी लोकांनी स्वतः थोडंफार जागरूक होणं हे गरजेचं आहे. यासोबत एक 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्याला एक वेगळी फूड प्रॉडक्ट्स तपासण्याची एक फिरती प्रयोगशाळा आपण देत आहोत. या प्रयोगशाळा जिल्हाभर फिरत राहणार, महिनाभर छोट्या मोठ्या गावांमध्ये ती जाईल आणि अन्नपदार्थ कसे भेसळ ओळखावी ह्या प्रकारचं ट्रेनिंग लोकांना दिलं जाईल. किती छान. लोकांनी आमची जी वेबसाईट आहे, आमचा जो टेलिफोन नंबर आहे
तिच्यावरही सतत जर तक्रारी करत राहिलं, बघा सगळ्यांनी आपण सांगितलं आमचं मनुष्यबळ कमी आहे, मान्य आहे, पण तक्रारी करायलाच पाहिजेत. आपण तक्रार करणं म्हणजे काय, तर कुठं काय त्रुटी असतील तर त्या पॉईंट आउट करून देणं. याच्यामुळं हळूहळू ही सगळी फूड सेफ्टी, मेडिसिनल सेफ्टी याचं जे नेटवर्क आहे हे स्ट्रॉंग होत जाईल. हे तक्रार म्हणजे आम्ही निगेटिव्ह घेऊनही चालणार नाही, व्यावसायिकांनी पण ती निगेटिव्ह घेऊन चालणार नाही. आपण आपल्या काही चुका असतील तर त्या दुरुस्त करत राहणं. जरी मेजर ड्रॉबॅक नसले तरी छोटे मोठे जे ड्रॉबॅक्स आहेत ते आपल्याला सगळ्यांना दूर करावे लागतील. आणि त्या दृष्टीनं मला असं वाटतं की जितके आम्हाला फीडबॅक मिळतील तेवढं चांगलं राहील. या 2 वेबसाईट याच्यावरती माणसं तक्रार करू शकतात, नोंद करू शकतात. आता प्रत्येकच ठिकाणी आम्ही देवदूतासारखे उभे राहू असं शक्य नाही. मी म्हटलं तसं जिल्ह्याला 1 आणि 2 ऑफिसर असतील आणि जिल्ह्यात 1000 हॉटेल्स असतील, 1000पैकी 10 ठिकाणी तक्रार आल्या तर आम्ही नाही पोहोचू शकणार. पण म्हणून आम्ही पर्याय केला आहे की वेबसाईटवर तुम्ही नोंद करा, फोटो टाका, आमच्या अधिकारी कधी ना कधी तिथं जाऊन तपासणी करतील आणि त्यांच्यावर कारवाई करतील. म्हणजे तो चेक राहील. या पद्धतीने आपण सगळ्यांनी जायला पाहिजे पुढे. कोणीतरी त्याच्यात जागरूक करण्याची गरज आहे. भविष्य काय असेल, कारण आता हळूहळू जेनेटिक मेडिसिन येत आहे, त्याच्यानंतर काही दिवसांनी व्यक्ती सापेक्ष औषधं मिळत जातील. कारण जीन्स जसं आता आपल्याला मागच्या 10 वर्षामध्ये खूप काम झालंय जीन्सवर, त्यामुळे असं पुढचं चॅलेंजेस तुम्ही काय पाहता? बघा आमच्याकडं आमची जी एस्पेशली आपण विचारता ही ड्रग विंग्ज आहे. या ड्रग्ज विंगला आम्ही जे प्रपोजल दिला आहे, जी शासनाने मान्य केलं आहे, त्यात औषध दुकानं आणि औषधाची सगळी वितरणाची यंत्रणा याच्यासाठी तर आम्ही वेगळी माणसं नेमलेलीच आहेत. पण आम्ही प्रोडक्शनसाठी काही वेगळा स्टाफ मागतो आहोत. आज आमचा एक मनुष्य आहे, तो प्रोडक्शनही पाहतो आणि वितरणावरती पण लक्ष ठेवतो. परंतु आपण जसं म्हणता भविष्यामध्ये वेगळी औषधं येणार आहेत, त्याचं ॲनालिसिस वेगळ्या प्रकारे करावं लागणार आहे, त्यांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवावं लागणार आहे. यासाठी विशिष्ट अधिकारी आपल्याला नेमावे लागतील. त्यात आम्ही असं पण प्रपोज केलेलं आहे की दरवेळेला आमचे फार्मसीचेच अधिकारी असतील असं नव्हे. कधी कधी आम्हाला काही आपण जी नवीन सिस्टीम सुरू झालेली आहे की लॅटरल एंट्री, आपल्याला अशा प्रकारे काहीतरी करावं लागेल की ह्या जे हायली सोफिस्टिकेटेड एज्युकेशन घेतलेली मंडळी आहेत, एखादा स्पेशलिस्ट न्यूरोसर्जनसारखे डॉक्टर्स असतील, त्यांच्या पण काही सर्व्हिसेस आम्हाला वापराव्या लागतील. आमच्या नियमित औषधांच्या तपासणीबरोबरच अशा प्रकारचं आम्हाला इतर तज्ज्ञांची मदत घेऊन स्वतःच्या डिपार्टमेंटला आपलं स्वरूप बदलावं लागेल, तरच आम्ही काळाच्या बरोबर टिकू. अन्यथा औषधं नवीन आली आणि त्याचं जर आमचा तो स्टडी करणं जर नसेल आणि त्याचा ॲनालिसिस आम्ही करत बसलो आणि ते मात्र फार पुढचे मॉलिक्युल्स असतील तर अडचणी येईल. ह्या दृष्टीने आम्ही ह्या पद्धतीचा प्रस्ताव शासनाकडे दिला आहे आणि तो विचाराधीन आहे. मेडिकल इन्स्ट्रुमेंटच्या बाबतीत असं काही स्टँडर्डायझेशन किंवा असं ISI मार्क किंवा काय अशा प्रकारचं असेल तर लोकांना समजू दे. आता बघा हे चांगलं आपण हे काढलं की मला वाटतं 1-1.5 वर्षापूर्वी मेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन हे आमच्या FDA पर्व्ह्यूमध्ये आलं. तोपर्यंत त्याला काही स्टँडर्ड्स नव्हते, म्हणजे कोणी कसं करावं, कसं पाहावं, काहीच नव्हतं. ह्या स्टँडर्ड्स जी तयार झाली आता, त्याच्यामुळं पहिल्यांदा काय झालं तर रजिस्ट्रेशन्स झाले. ही सगळी मेडिकल इन्स्ट्रुमेंट तयार करणारी मंडळी, मग 50 करोडच्या इन्स्ट्रुमेंटपासून ते 50 रुपयाची एखादी छोटी वस्तू असणारे ते देखील जे आहेत, ह्यांचे रजिस्ट्रेशन झाले. ते विक्री करणाऱ्यांचं रजिस्ट्रेशन झालं, त्यांच्या प्रोडक्शनच्या सिस्टीम्सवरती रजिस्ट्रेशन झालं आणि त्यामुळं आता ह्या फील्डवरती देखील बऱ्यापैकी नियंत्रण यायला लागलेलं आहे. कुठेही काही त्रुटी असतील तर त्याच्यावरती आम्ही कारवाई करू शकतो, जे दुर्दैवाने आत्तापर्यंत होत नव्हतं किंवा ते आपल्या नेटवर्कच्याच बाहेर होते. त्यामुळे मेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन हा पण मोठा भाग आता FDAच्या पर्व्ह्यूमध्ये आला आहे आणि आम्ही त्याच्यावर कारवाई सुरू केलेली आहे. त्याला आता FDAचा काही असा शिक्का किंवा FDAचा शिक्का म्हणजे FDAचा शिक्का असा नसेल, म्हणजे जसं आपण ISI मार्क मारतो असा नसतो. FDA हे त्या व्यावसायिकाला लायसन्स देताना त्याने डिक्लेरेशन करून जे दिलेलं असतं, या प्रत्येक गोष्टी डिक्लेअर त्याने जे स्वतः केलेलं आहे की माझं हे इन्स्ट्रुमेंट हे इतक्या जाडीचं, इतक्या ह्याचं असेल, त्याच्यात हे मटेरियल असेल, त्याचे स्पेसिफिक हे असतील, ती सगळी आम्ही जाऊन चेक करतो. त्यामुळं ज्याला लायसन्स आहे त्याच्याकडून आपण खरेदी करणं हे आपल्याला
खात्री देणारा आहे, कारण मग तो जो विकतो त्याच्याकडे आम्ही जाऊन आमच्या नियमित तपासण्यांमधून त्याच्या तपासण्या करतो. त्यामुळं जसं फूडमध्ये आहे, फूडमध्ये मी लोकांना सांगेल की आम्ही हॉटेलवाल्यांना सांगतो की ज्यांच्याकडे FSSAIचं रजिस्ट्रेशन आहे त्याच्याकडूनच तुम्ही भाजी आणि धान्य खरेदी करा. मग तुम्ही एकदा फूड सेफ्टीमध्ये तुमच्यावरची जबाबदारी संपते. तसंच मेडिकल इन्स्ट्रुमेंटमध्ये ग्राहकांनी जेव्हा खरेदी करायचं आहे त्यावेळी अशा ऑथेंटिकेटेड जे FDAच्या नेटवर्कमध्ये आहे अशा सोर्समधून खरेदी केल्यावर आम्ही कधी ना कधी जाऊन त्याची तपासणी करतो आणि त्याच्यावर कारवाई करतो. त्यामुळे आपण गुणवत्तेबद्दल खात्री आपल्याला येऊ शकते. किती छान. मला वाटतं आपण सरांना बरंच बोलतं केले, अनेक अँगल आपण समजून घेतलेत. आता मी मुलाखत संपण्याच्या डिक्लेअर करण्या अगोदर कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी ते विचारावेत. म्हणजे तुम्ही ठेल्याचं आणि त्याच्याबद्दल बोलतो की ते बऱ्याचशा लोकांना ते चांगलं असतं त्यांचं, पण ते ज्या ठिकाणी बनवलं जातं त्याच्यावर काही नियंत्रण असतं. जे काही गटाराच्या कडे राहतं, थोडे गाडगे बाजूला राहतं, ते माशा उचलल्या. आपण बघितलं असेल सगळ्यात चांगलं उदाहरण देतो मी आपल्याला, चौपाटी. एकेकाळी चौपाटीमध्ये कुठेही आणि कसेही ते विक्री करायचे. आता जर बघितलं तर चौपाटीमध्ये एक त्यांना आपल्या गेल्या चौपाटीला डाव्या बाजूला सगळे पाणीपुरी सगळे स्टॉलवाले तिथं आपण ठेवलेले आहे आणि उरलेली सगळी चौपाटी मोकळी आहे. मग ह्या प्रकारचे फूड स्ट्रीटवरती आमच्या खात्यातर्फे दरवर्षी वेगवेगळ्या शहरांमध्ये तिथल्या महापालिकांच्या मदतीने वेगवेगळे फूड स्ट्रीट आम्ही तयार करतो. आपण जर बघाल तर हळूहळू हा फरक फार मोठ्या प्रमाणात व्हायला लागला. मोठे मोठे खाऊ गल्ली ज्याला आपण म्हणतो त्याच्यावरती नियंत्रणं आली, त्यांना ट्रेनिंग देतो आम्ही ते जे तयार करणारे. त्यामुळं आपण एक पाहिलं असेल की आजकाल खाऊ गल्ल्यांवरती एक प्रकारची शिस्त आलेली आहे. आता ह्या खाऊ गल्ल्यांच्याही खाली, कारण खाऊ गल्ली आम्हाला ज्यावेळी नियंत्रण करतो त्यावेळी एक मिनिमम 15-20 तरी लोक आमचे स्टँडर्ड असतात की तेवढे असतील तर, म्हणजे आता तर आम्ही महाराष्ट्रामध्ये 4 महापालिकांमध्ये 1 कोटी रुपयाचं अनुदान FDAकडून देतो आहोत आणि महापालिका काही रक्कम टाकते आहे. आणि या फूड स्ट्रीट हब्सना स्वच्छता करणं, तिथं पाण्याची पुरवठा करणं, स्वच्छतेसाठीचं काम करणं, अशा प्रकारची आपण मोहीम हाती घेतलेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये बदल होतो आहे. परंतु समजा एक 100 ठिकाणी असे ठेले होते, त्यातले 40-50 बदलले तरी अजूनही 40-50 आहेत जे आपल्या नजरेला दिसतात. आणि हा मुख्यत्वे करून जो भाग असतो की जिथं खूपच दाटीवाटीचं राहणारे लोक आहेत, तिथं विकणाऱ्यांची संख्या पण एक 5-10च्या आत असते. त्यांना आम्ही फॉस्कॉसची ट्रेनिंग देऊन, आपण बघितलं असेल की महापालिकांनी विशेषतः खूप चांगलं काम केलं महाराष्ट्रात. ते म्हणजे प्रत्येक फूड स्टॉलवाला जो होता त्याला त्या टोपल्या दिल्या, त्यांना त्यांच्या कचऱ्याच्या विल्हेवाटीची यंत्रणा चांगली केली. याच्यामध्ये FDAकडून पण टेक्निकल आमचा महापालिकांच्या अधिकाऱ्यांशी, नगरविकास विभागाशी असतो आणि कशा प्रकारे व्हायला हवं यात FDA लक्ष घालतं. त्यामुळे ही एक मोठी मोहीम हाती घेतलेली आहे आणि एक मला वाटतं 5-1 वर्षात तर जवळपास सगळे फूड स्टॉल्स या सेफ्टी नेटमध्ये येऊन एका विशिष्ट लेवलला आपण आणू शकतो. कळे साहेब तुम्ही पॅकेजिंग जे होतं ते पातळ प्लास्टिक जे असतं ते समजा बिस्किटाचे पुढे बाहेर मोठा पुडा असतो ना, तर छोट्या पुड्याला परत आपण बारीक प्लास्टिकचं त्याच्यावरती काय बघा, प्लास्टिकमध्ये आतापर्यंत प्लास्टिकवर फारसं लक्ष दिलं गेलं नव्हतं FDAमध्ये, कारण ती एक प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी होती. पण हळूहळू प्लास्टिकचे अंश पोटात जात आहेत. WHO कडून पण याच्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. म्हणून आपल्याला फूड ग्रेड प्लास्टिक हा एक नवीन प्रकार बाजारामध्ये आला आणि त्याचा आपण आग्रह धरतो. जे मोठमोठे मॅन्युफॅक्चरर आहेत त्यांना आपण हे फूड ग्रेड प्लास्टिक वापरायला परवानगी केली, कंपल्सरी केले. याचबरोबर आपल्या एक लक्षात येईल हळूहळू की आपले पॅकेज म्हणजे टेट्रा पॅकमध्ये जशी काही कोल्ड्रिंक्स येतात, लस्सी येते, ही आपल्याला प्लॅस्टिकच्या ऐवजी पेपरच्या फॉर्ममधलं पॅकिंग यायला लागलं. आपल्या स्ट्रॉ होत्या त्या देखील आता कागदाच्या स्ट्रॉ आलेल्या आहेत. अशा हळूहळू खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. फक्त कुठं अडकतं आहे की छोटे मोठे जे दुकानदार असतात ते देताना प्लास्टिकमध्येच देत आहेत. चहा देताना त्या प्लास्टिकच्या छोट्या ह्याच्यात देत आहेत. ह्याच्यामुळं त्रास होतो आहे. पण आपल्याला हळूहळू हे सगळं ज्यावेळी मी म्हणलो असं
स्टँडर्डायझेशनच्या फॉर्ममध्ये जाईल, मोठ्या प्लेयर्स याच्यात येतील, त्यावेळी हे आणखीन सोपं जाईल. पण ह्याचा अवेअरनेस आलेला आहे आणि आम्ही देखील फूड ग्रेड प्लॅस्टिक आणि पेपरचा जास्तीत जास्त वापर इवन मला सांगायला आनंद वाटतो, अनेक मुंबईतल्या चांगल्या रेस्टॉरंटमधून आपण आजकाल जर फूड मागितलं तर ते पेपर प्लेटमध्ये यायला लागलेलं आहे. हे बदल आम्ही करतो आहोत आणि सुरुवातीला अगदी खूप काठी घेऊन मारून चालणार नाही, समजून सांगून पण त्या दिशेने आमचे प्रयोग सुरू आहेत. सर, एक आत्ताच डोक्यात आलेला प्रश्न, तुम्ही इतकं छान सगळं सांगताय की मुलाखत अशी चालू राहावी असं वाटतंय. खेळणी हा एक महत्त्वाचा विषय मुलं तोंडात घालतात किंवा काय करतात, तर सेफ खेळणी, त्याच्यात अर्थात अपघाताची सेफ खेळणी नाही म्हणत आरोग्याची सेफ खेळणी, याच्याबद्दल थोडासा प्रकाश टाका. आता ही खेळणी ही देखील आपल्या मेडिकल इन्स्ट्रुमेंटमध्ये ज्या वेळेला वापरली जाते त्यावेळेला बऱ्यापैकी आलेली आहेत. त्याच्या सेफ्टीच्या दृष्टीने पाहतो आहोत आणि जी आमच्या FDAच्या परव्ह्यूच्या बाहेरची आहेत त्याच्यामध्ये देखील हा फूड ग्रेड प्लॅस्टिकचा जो प्रकार आहे, ह्या मॅक्झिमम म्हणजे याच्यावरती MIDC बरोबर आणि आमच्या याच्यावर बऱ्याच वेळेला चर्चा झालेल्या आहेत आणि ह्या प्रकारची नियंत्रणं त्यांच्यावर असावीत अशा प्रकारचे कोड्स तयार झालेले आहेत आणि त्या दृष्टीने आता आपण जात आहोत. फारच छान. मला वाटतं मुलाखत अतिशय सुंदर रंगलेली आहे. प्रश्न विचारायचा आहे कोणाला? विचारा ना. प्रश्न असा आहे की आता पॅक फूड मी माझा अनुभव सांगतो. गावाकडे गेलं ना, आता एक बिस्किटचा पुढं नाव नाही घ्या, तर त्याच्यावरती एक्सपायरी डेट आणि मॅन्युफॅक्चरिंग डेट असते. इथं जागरूकता आहे शहरामध्ये की जनरली आपण गेलो की पहिलं बघतो मॅन्युफॅक्चरिंग कधी आणि हे. पण गावाकडे आहे ना, मी स्वतः अनुभवलं, दुकानदार पण तो काय नाही चालतं इथे घेतात, तर FDA म्हणून मी कंट्रोल कसं करतो? हा बघ, आता दोन बरोबर एकदम खूप चांगला प्रश्न. एक म्हणजे त्या ग्राहकाने आम्हाला सांगावं लागेल तरच आम्हाला कळेल. प्रत्येक दुकानात जाऊन पुढे तर पाहता येणार नाही. ती जर तक्रार त्याने ऑनलाईन रजिस्टर केली तर निश्चितपणे आमचे अधिकारी जातील, त्या दुकानात तपासतील. एक पहिली गोष्ट, हे आम्हाला कळालं तर निश्चितपणे कारवाई केली जाईल. दुसरी कारवाई आम्ही अशी करत असतो, म्हणजे अनेक मोठ्या रेस्टॉरंट्समध्ये ज्या वेळेला आम्ही तपासण्या केल्यात त्यावेळी त्यांच्याकडे जे फूड इन्ग्रेडियंट्स आहेत ते देखील एक्सपायरी डेटचे असतील तर त्यांच्यावर आम्ही कारवाई घेतल्या आहेत. आणि मग ह्याचा परिणाम असा झालेला आहे की आम्ही आजपर्यंत रेस्टॉरंटच्या फूड इन्ग्रेडियंट्सवर कोण बघत नव्हतं, आपण त्यांनी तयार केलेल्या फूडवर बघत होतो. आता ज्या वेळेला त्यांना आपण फूड इन्ग्रेडियंटबद्दल बोलायला लागलो, मग त्यांचे जे सप्लायर्स आहेत त्यांच्यामध्ये ती जागरूकता आली आणि गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही जर कुठले रेस्टॉरंटला गेले आणि तिथल्या शेफला विचारलं तर तुम्ही जर म्हटले FDAचे आहेत तर तो पहिल्यांदा उत्तर हे देईल की नाही, माझ्या कुठलंच एक्सपायरी प्रॉडक्ट मी वापरत नाही. हे ज्या वेळेला आम्ही करू तसं तर दुकानदार आहे. समजा आपण लक्षात आहे की आपलं गाव आहे, एक यवतमाळ जिल्ह्यातलं गाव आहे, अगदी छोटा तालुका आहे, छोटे गाव आहे. तिथं जर आम्हाला एकदा तक्रार मिळाली की तिथं एखाद्या बिस्किटचा पुडा हा एक्सपायरी डेटची तिथं विकले जातं, आमच्या अधिकाऱ्यांनी एकदा जाऊन त्याच्यावर जर खटला भरला तर त्या ठिकाणी निश्चितपणे अवेअरनेस येतो. त्यामुळे अशा जर कंप्लेंट मिळाल्या तर आम्हाला एक कळतं. दुसरा, हे जे मॅन्युफॅक्चर आहेत मोठे, यांच्या प्रोडक्शनवर देखील आमचं नियंत्रण असतं. म्हणजे ज्यावेळेला एखादी मोठी बिस्किट कंपनी आहे त्यावेळेला आम्ही काही रिटर्न्स त्यांना निश्चित केलेले आहेत की तुम्ही तुमचं प्रोडक्शन किती करता दर महिन्याला, त्यातलं किती विकलं जातं आणि जर एक्सपायरी डेट होत असेल तर तुम्ही ह्या महिन्यामध्ये किती परत घेतलं. आता ह्यातनं मला लगेच कळत नाही, पण त्याला कुठेतरी एक लक्षात असतं की मी जर प्रोडक्शन जास्त केलं, माझा सेल झाला नाही आणि जर माझ्याकडं एक्सपायरी डेटपेक्षाही नंतर आलं नाही मटेरियल तर कुठेतरी हे लक्षात येईल की यांचं एक्सपायरी डेटचं मटेरियल विकलं गेलं. अशा प्रकारे आम्ही अनेक रिटर्न्स चा अभ्यास करून देखील आम्हाला याच्यावरती नियंत्रण ठेवता येतं. त्यामुळं हा तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आढळत नाही. या उपर जर कुठं असेल तर निश्चितपणे जर म्हणजे आम्हाला कळालं तर त्यांच्यावर कारवाई आपल्याला करता येईल. सर, एक शेवटचा प्रश्न. थंड विकतात, बाय 1 गेट 1 फ्री. ऍक्च्युअली ती डेट एक्सपायर म्हणजे आज संपेल त्याच दिवशी ती डेट परत 2 देतात, तर त्याच्यावर असं कंट्रोल काय होऊ शकतो का? नाही बघा, यात एकच करता येईल की एक्सपायरी डेट असेल तर ॲक्शन घेता येईल, परंतु एक्सपायरी डेट जेव्हा निश्चित करतो त्याच्या अगदी शेवटच्या दिवसापर्यंत ते अलाउडच ठेवणार ना, आपण ठेवावं लागेल.
अन्यथा मग आपल्याला त्याला व्यवसाय पण करता येणार नाही. त्याच्यानंतर विकत असेल तर आपल्याला त्याला कारवाई करता येईल. सर, एक कळीचा प्रश्न. तो कळीचा प्रश्न असा आहे की आत्ता अनेक औषधं असं अनेक ऐकतो, जी. सत्य मी काय प्रत्यक्ष पाहिलेली नाही आहेत गोष्टी, पण मुलांमध्ये एक्सपायरी नाही, मुलांमध्ये आता सवयी लावणारी औषधं, एकच द्या. सवयी लावणारी औषधं बरीच आहेत. हां, तर त्या औषधांच्या बद्दल थोडंसं जागरूक करा, कारण ते कोडीन बिडीन अशी बरीच काय काय औषधं आहेत. नाही बघा, ही कोडीन वगैरे ही जी आहेत ह्याच्यावरती तर मोठ्या प्रमाणावरती कारवाई आमच्याकडून होतच असते आणि ती अजिबात क्षम्य नाहीत. त्यांच्यावर म्हणजे आमच्याकडून पण हलकेपणाने ते घेतलं जात नाही. मुलांना सवयी ज्या लागत आहेत ह्या यासाठी लागत आहेत की ते औषधे सवयीसाठी नाही आहे, त्याचा उपयोग वेगळा आहे. बरोबर. परंतु जसं आपण म्हणतो की अति प्रमाणात खाल्लं तर सर्वच वर्ज्य असतं, तसं त्यांनी एका नियंत्रणात खाल्लं तर त्या औषधाची सवय लागण्याचं पण नाही. पण हे ज्यावेळी आम्हाला कळतं की एखादं औषध अशा प्रकारच्या याच्यासाठी वापरलं जातं, त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणावर आमच्या कारवाया चालतात. नार्कोटिक्स विंग आहे, त्यातले अनेक औषधं आहेत. आपण म्हणजे DCGIच्या वतीनं, FDA च्या वतीनं अशा प्रकारचा सर्वे घेतो सारखा बाजारामध्ये, आणि कुठलं एखादं असं नवीन औषध वापरलं जातं आहे काय ह्याच्यावरती लक्ष ठेवून त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी आपण सेंट्रलकडून मग त्याच्या नोटिफिकेशन काढतो. असं कोडीन आहे, त्याच्यावर नियंत्रण आहे. आमच्याकडून अनेक कारवाया केल्या जातात. त्यामुळं आजकाल अनेक ठिकाणी तर ते कोडीन पण तुम्हाला लवकर मिळणार नाही, कारण त्या दुकानदारांच्या एक लक्षात आलं की याचा ट्रेस केला जातो, हिशोब द्यावा लागतो. कोडीन आहे, त्याचबरोबर दुर्दैवाने काही वंध्यत्वावरची औषधं आहेत. अशा प्रकारची औषधं की ज्या स्ट्रीमवरती आम्ही सतत लक्ष ठेवत आहोत. तुम्ही सामान्य नागरिकाने FSSAI ह्या प्रकारचं मोबाईलवरती जर तुम्ही टाकलं तर FSSAI याचं एक वेबसाईट येते आणि त्या वेबसाईटमध्ये ग्रीव्हन्सेस म्हणून एक विंडो आहे. जर तुम्ही आत्ता प्रयोग करून बघितला तर त्या ग्रीव्हन्सेसवरती जर तुम्ही टच केलं तर त्या ग्रीव्हन्सेसमध्ये जातं. मग त्यानंतर तुम्हाला ईमेल ID मिळतो. फक्त एकच आहे याच्यात की ईमेलद्वारे तुम्हाला तक्रार करावी लागेल, आणि जर तुमचा फोटो असेल, तुम्ही एखादं काही खात असाल, खराब वाटलं तर तिथं टाकलं पाहिजे. ती तक्रार नोंद होते केंद्र सरकारच्या FSSAIला पण आणि ती त्या राज्यातल्या ऑफिसरला देखील. हा एक आपली तक्रार रजिस्टर करण्याचा उपाय आहे. त्याचसोबत त्याच ठिकाणी तुम्हाला 1800 सुरू होणारा एक नंबर आहे. तो नंबर रोज सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत कार्यरत असतो. तुम्ही तुमची तक्रार तिथं पण करू शकता आणि मग ती नोंदली जाते आणि तो जो संबंधित त्या एरियातला अधिकारी आहे त्याला ती पाठवली जाते आणि त्याचा लॉजिकल एंड आमच्याकडून पाहायला जातो. म्हणजे असं होत नाही की आपण तक्रार केली आणि सोडून दिलेलं आहे. या दोन्ही गोष्टींच्या आम्हाला आमचं रिटर्न्स जे आम्ही भरतो त्याच्यामध्ये आम्ही पाहणी करतो. मला वाटतं आपण भरपूर यांचा वेळ घेतला, त्याने आपल्याला बऱ्याचशा गोष्टी एकदम शॉर्टमध्ये एकदम शॉर्टमध्ये एक 15-20 वर्षापूर्वी पॅक बॉटल, वॉटर बॉटल आहे ना, त्या पुढे नव्हत्या. 2-3 स्टँडर्डाईज, मी नावं नाही घेत तुला. आता अलीकडे बघितलं ना, किमान 15-20 तुम्हाला ब्रँड दिसतील. पण हे पाणी जे आपण पॅक बॉटल पितो याच्यावर FDA कसं कंट्रोल करतं? FDAचा 2 प्रकार आहेत. एक मिनरल वॉटर म्हणून वेगळी कॅटेगरी आहे. पहिल्यांदा हे सगळेजण त्या पाण्यांना मिनरल वॉटर म्हणायचे, आपल्याला जर आठवत असेल तर. आता मिनरल वॉटर हा शब्द त्यांना वापरता येत नाही, कारण मिनरल वॉटर ह्या कॅटेगरीमध्ये त्या पाण्यामध्ये कुठले मिनरल्स किती प्रमाणात असायला हवे याचं निश्चित केलेलं आहे. आता हे काय करतात, बऱ्याच वेळेला बोरवेलचं पाणी किंवा त्यांना महापालिकेचं मिळणारं पाणी हे पॅक करतात आणि त्याला एक वेगळी कॅटेगरी आलेली आहे, पॅकेज ड्रिंकिंग वॉटर. त्यामुळं तुम्ही जे बघता त्या पॅकेज ड्रिंकिंग वॉटर मॅक्झिमम असतात. ह्या पॅकेज ड्रिंकिंग वॉटरचे देखील स्टँडर्ड ठेवलेले आहेत की त्याच्यामध्ये कुठले विषारी घटक द्रव्य पदार्थ असू नयेत, कुठले मिनरल्स मॅक्झिमम किती प्रमाणात असले पाहिजेत, अशा प्रकारची स्टँडर्ड केले जातात. त्याच्यावर पाहिलं जातं. याच्यातला फक्त एकच लॅक्युना आहे ज्याच्यावर आम्ही उपाय करत आहोत, तो म्हणजे त्या काही मध्यम स्वरूपातले बल्कमध्ये पाणी विकणारी मंडळी आहेत
त्यांना देखील आता या नेटमध्ये कसं आणायचं हे चाललेलं आहे. पण ज्यावेळी आपण एखादी बाटली विकत घेता आणि त्याच्यावर FSIचा शिक्का असेल तर ते मिनिमम त्या स्टँडर्डचं आहे याची आपण खात्री बाळगावी, चिंता करण्याचं कारण नाही. सर एक गोष्ट आहे की कधीतरी आपण आता तुमच्या डोक्यामध्ये प्रकार आहे की आपण ज्याला म्हणतो ना अनियंत्रितपणा कमी व्हायला पाहिजे, तुम्ही करताच आहात ऑलरेडी. तर कुठे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन ऑडिटिंग बद्दल काही डोक्यात कल्पना किंवा ते म्हणतात ना की मधमाशांच्या मोळावर स्वतःहून दगड मारू नये. तर एनिवे पण एक सांगतो त्याच्यात मी एवढंच सांगेन की जर आपण खरोखर भारत देशात आपण नोटिफिकेशन पण काढलं होतं की जेनेरिक औषधं डॉक्टरांनी लिहावीत, त्याला स्टे आलेला आहे. ते ज्यावेळी घडेल त्या दिवशी मात्र खरोखर ग्राहकांच्या दृष्टीने मला असं वाटतं की फारच मोठा बदल झालेला असेल. परंतु तो विषयच मोठा आहे, वेगळ्या माणसांनी हाताळण्याचा. तर मला वाटतं आजचा कार्यक्रम अतिशय छान रंगला. आपल्याकडे स्वतः काळेसाहेब आले कमिशनर आणि त्यांनी आपल्याला हे सगळं तो एक प्रकारे माझी सुद्धा जन एज्युकेशन झालं, मला स्वतः कळलं. तर आपण सगळ्यांनी त्यांचं आपण कौतुक करूया, जरा जोरदार टाळ्या होत जाऊ देत. आणि धन्यवाद काळेसर, इथे आलात, खूप छान छान माहिती दिली. नाही निश्चित मला पण आवडलं. आणि ओव्हर टू लतिका. ग्रंथालयाच्या वतीनं आज अत्यंत गंभीर विषयावर हसत खेळत गप्पा आपण मारल्या. त्याला मुलाखतीचं स्वरूप अजिबात नव्हतं, तर असं वाटत होतं की एक सहजपणे साधलेला तो संवाद आहे. आणि म्हणूनच नंतर प्रेक्षकसुद्धा अतिशय उत्स्फूर्तपणे या संवादामध्ये सहभागी झाले. आज ग्रंथालयाच्या प्रेमापोटी आमचे अतिशय चांगले संबंध आमचे ज्यांच्याबरोबर आहेत असे आमचे स्नेही आणि अर्थातच श्री राजेश नार्वेकर प्रशासकीय अधिकारी इथे आलेले आहेत. तर मी सुदेश हिंगलाजपूरकर आमच्या ग्रंथालयाचे प्रमुख विश्वस्त यांना विनंती करते की त्यांनाही छोटीशी भेटवस्तू आणि पुस्तक त्यांनी प्रदान करावं. आणि कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद.